जय मित्रांनो, लेट स्टार्ट. खालील विधाने पहा. अणु हा विद्युतभार दृष्ट्या उदासीन असतो. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा विद्युतभार व केंद्रकावरील ऋणभार समान असतो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अ, अणु हा विद्युतभार दृष्ट्या उदासीन असतो म्हणजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. तर हा करेक्ट आहे. हे बी विधान चुकीचं आहे. आता ॲटम म्हटलं की काय, तर लक्षात ठेवा आधी. ॲटम इज स्मॉलेस्ट पार्ट into which electron can divide. ओके, म्हणजे काय, अणु हा सर्वात लहान भाग आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मध्ये म्हणजेच मूलद्रव्य काय होतात, विभाजल्या जातात. कशामध्ये विभाजल्या जातात? सब ॲटॉमिक काय आहेत त्याचे एलिमेंट्स, कोणकोणते आहेत? तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता याची एक डायग्राम बघूयात आपण. हा बघा, हे कार्बन ॲटमचं स्ट्रक्चर आहे. इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह, प्रोटॉन, पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन. ओके मित्रांनो, याच्यावरून आपल्याला ना मॅटर मॅटर लक्षात यायला पाहिजे. आपण याच्या आधीच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे, पण एकदा रिव्हिजन म्हणून थोडं डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये रिवाइज करूयात. आता मॅटर बघा, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्स कशात क्लासिफाय होतं? एलिमेंट आणि कंपाऊंड मध्ये. मिक्सचर कशात होतं? होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये. ओके, आता एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर आपण हे करूयात. ओके, डिफरन्स बघूयात म्हणजे आपल्याला लक्षात राहायला सोपं जातं. एलिमेंट मध्ये काय असतात? एलिमेंट कंटेन ओनली वन टाइप ऑफ ॲटम. कंपाऊंड मध्ये काय असतात? त्याच्यामध्ये कोणकोणते ॲटम असतात? दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट एलिमेंट्स काय इथं लक्षात ठेवा, बॉन्डिंग टुगेदर. ओके, हा बॉन्डिंग टुगेदर. आणि मिक्सचर मध्ये काय आहे? दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट एलिमेंट्स किंवा कंपाऊंड यांचं मिक्सचर. ओके, आता एलिमेंट कॅनॉट बी ब्रेक डाऊन इनटू सिंपल टाइप ऑफ मॅटर, केमिकली किंवा फिजिकली. म्हणजे केमिकल प्रोसेसनं किंवा फिजिकल प्रोसेसनं एलिमेंट कॅनॉट बी ब्रोकन डाऊन. ओके, वेअर ॲज कंपाऊंड मध्ये काय म्हणतात, कॅन बी केमिकली हे ब्रोक डाऊन होऊ शकतात. ओके, केमिकली हे ब्रोक डाऊन होऊ शकतात. आणि मिक्सचर काय होतात, तर फिजिकली सेपरेट होऊ शकतात इनटू कंपोनंट्स मध्ये. ओके, लक्षात ठेवा. आता एलिमेंट कॅन एक्झिस्ट ॲज ॲटम ऑर मॉलिक्यूल. ओके, एलिमेंट कॅन एक्झिस्ट ॲज ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. कशामध्ये एलिमेंट कॅन एक्झिस्ट ॲज ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. आता कंपाऊंड काय, टिपिकली हॅज डिफरंट प्रॉपर्टीज. ओके, डिफरंट प्रॉपर्टीज टू एलिमेंट. ओके, डिफरंट प्रॉपर्टीज असतात एलिमेंटला, हे लक्षात ठेवा. आणि मिक्सचर म्हणजे काय, टिपिकली रिटेन द प्रॉपर्टीज ऑफ कंपोनंट्स. ओके, ज्या प्रॉपर्टीज असतात ना, म्हणजे ज्या प्रॉपर्टीज, म्हणजे याच्यात प्रॉपर्टीज काही चेंज नाही होत. जे ओरिजिनल आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम रिटेन्स द प्रॉपर्टीज ऑफ कंपोनंट इट इज मेड ऑफ. ओके, पण ज्यावेळेस एखादा कंपाऊंड बनायचा आहे, म्हणजे कंपाऊंड म्हणजे कसं, कंपाऊंड मध्ये दोन ॲटम, टू किंवा टू पेक्षा जास्त डिफरंट एलिमेंट्स बॉन्डिंग टुगेदर आहेत ना, मग हे काय होतं, ओरिजिनली ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये बदल होतो याच्यात. ओके, डिफरंट प्रॉपर्टीज टू एलिमेंट इट इज मेड ऑफ. ओके, आणि याच्यामध्ये टिपिकली ओके, टिपिकली रिटेन द प्रॉपर्टीज ऑफ कंपोनंट. जसं असतं तसंच प्रॉपर्टीज राहतात त्याच्यामध्ये, चेंज जास्त होत नाही. का म्हणून हे फिजिकली सेपरेशन होतं आणि केमिकली असल्यामुळे इथे त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. ओके, गॉट इट. हे डायग्राम आहेत बघा यांच्या. वन टाइप ऑफ ॲटम, टू आणि टू पेक्स मोर. आता ना, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर काय आहे ते एकदा लक्षात ठेवा. कंपोजिशन कसं आहे होमोजिनियस, आता नाव काय, होमो म्हणजे युनिफॉर्म, हेटेरो म्हणजे नॉन युनिफॉर्म. पार्टिकल डिस्ट्रीब्यूट कसे होतात, इवन. आणि आता हे नॉन युनिफॉर्म म्हणजे कसं, अनइवन, कुठं पण आहेत असे. फेजेस कसं आहे, हे सिंगल फेज मध्ये येतं होमोजिनियस. हे हेटेरोजिनस दोन पेक्षा जास्त फेजेस. आता फिजिकल सेपरेशन ऑफ फेजेस, होमोजिनस फिजिकली सेपरेशन होतं का, नाही होत. हेटेरोजिनस होतं. ओके, पार्टिकलची साईज कशी आहे होमो मध्ये, आता युनिफॉर्म आहे. आता होमो लक्षात येतं पाहिजे ना, होमो म्हणजे काय, तर छोटं काय तर वाटतं, इथे स्मॉलर. हेटेरो लार्जर आहे. ओके, स्टेबिलिटी मोर स्टेबल आहे. का म्हणून मोर स्टेबल आहे, हे युनिफॉर्म आहे ना. ओके, युनिफॉर्म म्हणजे असं कुठं पण
म्हणजे आणि इव्हनली डिस्ट्रीब्युशन, म्हणजे कुठं पण असे पार्टिकल असे अस्तव्यस्त पसरलेले नाहीयेत, सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि याची हेट्रोजेनसची स्टेबिलिटी कशी आहे, लेस स्टेबल बिकॉज ऑफ नॉन युनिफॉर्म. ओके, पुन्हा हे लेस सॉल्व्हंट पण आहे, आणि हे मोर सॉल्व्हंट आहे, होमोजेनस मोर सॉल्व्हंट. नॉट फिजिबल. ओके, हे नॉट फिजिबल आहे, व्ही आर एस हेट्रोजेनस मोस्टली विजिबल. ओके, मोस्टली विजिबल आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स कोणत्या तर याच्या सेम राहतात आणि याच्या डिफरंट राहतात. ओके, कारण की हे नवीन ओके डिफरंट प्रॉपर्टीज याच्या डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ हेट्रोजेनस कशामुळे आहेत तिथे, कारण की दोन किंवा दोनपेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त याचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये. ओके, आता एक्झाम्पल बघितलं तर सोल्युशन आणि सस्पेन्शन. ओके, याचं होम हेट्रोजेनसचं. आता डे टू डे लाईफ मधलं जर मिक्सचरचे कोणकोणते एक्झाम्पल्स, ते मित्रांनो आपण पुढे पाहूयात. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला ना आपण डिस्कस केलेला होता बघा, सॉलिडचं लिक्विड मध्ये म्हणजे सॉलिड टू लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. ओके, त्याला काय मेल्टिंग. ओके, लिक्विड टू सॉलिड फ्रीजिंग. ओके, सॉलिडचं डायरेक्ट गॅस मध्ये रूपांतर होते, त्याला सब्लिमेशन म्हणतात. सॉलिड टू गॅस डायरेक्ट सब्लिमेशन. हे ऑलरेडी आपण केलं तर बघा, मी फक्त मला एक डायग्राम चांगली भेटली म्हणून मी म्हणलं परत एकदा रिवाइज करूयात. लिक्विडचं गॅसमध्ये कन्वर्ट होतं त्याला व्हेपरायझेशन प्रोसेस म्हणतात. ह्या प्रोसेसचं नाव सांगतोय. गॅसचं लिक्विड मध्ये होतं त्याला कंडेन्सेशन म्हणतात. ओके, आणि गॅसचं सॉलिड मध्ये होतं त्याला काय म्हणतात, डिपोजिशन. गॅसचं प्लाझ्मा मध्ये त्याला आयोनायझेशन, आणि प्लाझ्माचं गॅसमध्ये डिआयोनायझेशन. ओके, आय होप हे क्लिअर आहे. हा मित्रांनो, ते डेली लाईफ मधले जे मिक्सचरचे एक्झाम्पल आहेत ना, मी पुढे सांगतोय तुम्हाला. ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल ना, तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकतो, म्हणजे तेवढं तुम्ही बघून घ्या, रिव्हिजन होऊन जातं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जर पाण्याची घनता 1000 आणि तांब्याची घनता 8.9 असेल, तर तांब्याच्या सापेक्ष घनता किती? ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी विचारल्यात. रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल्स टू काय, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. पदार्थाची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता. पदार्थ आता पदार्थाची घनता किती आहे, 8.9 इंटू 10⁻⁴ किती, 3, आणि डिवायडेड बाय किती, 1000. तर हे किती, इथं किती आहे, आता इथं बघा, इथं हे कॅन्सल, हे कॅन्सल, काय आलं 8.9. काय उत्तर 8.9. ओके, ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम N2/N1. काय ते विचारायलेत. इफ जर लाईट पासेस थ्रू वन मीडियम टू विथ व्हेलॉसिटी आणि विथ चेंज द इन सेकंड मीडियम, काय फॉर्म्युला याचा, N2/N1 विचारले, काय आहे तर V1/V2. डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा, 2 इंटू 10⁸, 1.25 इंटू 10⁸. काय हे कॅन्सल कॅन्सल. ओके, हे वर किती झालं, ते येणार याचं उत्तर 1.6. ओके, तर 1.6 हे इथे. याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, डेन्सर आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये काय होतं, लाईट ट्रॅव्हल्स 1.33 टाइम्स फास्टर दॅन वॉटर. ओके, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, आपल्याला पुढे एक कामा येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने ना कॅन्सल केलाय. ओके, पण आपल्याला हे सॉलिड फ्रिक्शन काय, रोलिंग फ्रिक्शन, फिल्म फ्रिक्शन, ग्रीझी फ्रिक्शन काय, तर ते आपण डिस्कस करूयात डायग्रामच्या मदतीने. ओके, आता स्टॅटिक फ्रिक्शन काय येतं बघा. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, हे फोर्स आहे, जागेवर जशाल तसे. ओके, ही माणूस एका खुर्चीवर बसलाय, काहीच हालचाल नाही करत. ओके, हे पण एक्झाम्पल आहे स्टॅटिक फ्रिक्शनचं. म्हणजे नॉन मुव्हिंग
सरफेस, हे नॉन मुव्हिंग सरफेस. तर कसं आहे ना, स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट्स बिटवीन नॉन नॉन काय नॉन मुव्हिंग सरफेस. ओके, नॉन मुव्हिंग सरफेस. आता ते झालं. आता ना स्टॅटिक फ्रिक्शन बघितलं, आता ना एक कायनेटिक फ्रिक्शन बघा. एक मिनिट, कायनेटिक फ्रिक्शन. ओके, कायनेटिक फ्रिक्शनला काय म्हणतात? ज्यावेळेस हे आता हा बघा, हा दादा आहे ना आपला, हा दादा ना हा याला ढकलतोय, तेव्हा काय होतंय, हे पुढे जातंय. मग काय वाटतंय आपल्याला? सरफेस ऑल्सो मुव्हिंग. तर हे काय म्हणतात? ऑकर्स. ओके, कायनेटिक एनर्जी ऑकर्स वेन फ्रिक्शन बिटवीन सरफेस इज इन मोशन. ओके, आता हे दोघांची डायग्राम, कारण की कसं, हे कायनेटिक आणि स्टॅटिक आणि कायनेटिक मध्ये असं डिफरन्स वाटायचा. ओके, ज्यावेळेस जागेवर स्टॅटिक बघा, स्टॅटिक म्हणजे जागेवर आहे, ज्यावेळेस हलवायला त्यावेळेस काय होणार? कायनेटिक फ्रिक्शन्स येणार. ओके, सिम्पल लँग्वेज. आता ते झालं आपलं कायनेटिक एनर्जीचं, स्टॅटिक झालं, कायनेटिक झालं. हं? आता स्लाइडिंग फ्रिक्शन काय येतं? स्लाइडिंग कसं, हे बघा वरून आहे, याला ढकलतोय. ओके, हे इथं फ्रिक्शन, याला म्हणतात स्लाइडिंग फ्रिक्शन. हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल कुठे? ज्यावेळेस तो बर्फाच्या याच्यावर आपण ते घसरतोत ना, हं? किंवा घसरगुंडी, आपले उदाहरण घ्यायचं तर घसरगुंडी झालं. आता ते झालं, आणि नंतर बघूयात रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन बघा, तर हे बॉल आहे, रोलिंग. आता आपण जी बॅग घेऊन जातो ना बघा, चाकावाली, इज एक्झाम्पल ऑफ रोलिंग फ्रिक्शन. तर याच्यात काय होतं? वेन सॉलिड बॉडी मूव्ज अलॉंग इट्स कर्व सरफेस, मूव्ज अलॉंग विथ कर्व सरफेस. ओके, त्याला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. एक्झाम्पल कोणतं आहे? तर बॉल बेरिंग एक एक्झाम्पल आहे त्याचं. ओके, किंवा घसरणाऱ्या काही पण गोष्टी आहेत ना अशा, त्याला ते रोलिंग फ्रिक्शन मध्ये कॅटेगराईज होतं. आता ना हे रोलिंग फ्रिक्शन, आणि त्याच इथे ना एक लक्षात ठेवा, ग्रेझी फ्रिक्शन, ज्याला बाउंडरी फ्रिक्शन असं पण म्हणतात. ज्यावेळेस काय होतं, दोन सरफेस आर वेटेड विथ, दोन सरफेस आहेत, ओके, सरफेस वन सरफेस टू, हे वेटेड विथ एक्स्ट्रीमली थिन लेअर ऑफ लुब्रिकंट. याला थिन लेअर लुब्रिकंट लावले, याला लुब्रिकंट लावले, अलोविंग मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट. ओके, मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट होण्यासाठी याला लुब्रिकंट लावले. का म्हणून लावले? तर हे जर लुब्रिकंट लावले त्यावेळेस त्यांचं फ्रिक्शन होईल, आणि त्याचा आपल्याला मशीन मध्ये वापर करता येईल. ओके, आता मी हे काय इथं सांगितलं, आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बॉल बेरिंगचं एक्झाम्पल. ओके, रोलिंग फ्रिक्शन बघा, एका वस्तूमध्ये एकच फ्रिक्शन वापरल्या नसते जात, प्रत्येक स्टेज वरती ना फ्रिक्शन, वेगवेगळ्या फ्रिक्शन ऍक्ट होतात त्याच्यावरती. त्याच्यामुळे डायरेक्टली असं लेमन लँग्वेज मध्ये नका समजू की रोलिंग फ्रिक्शन इथं पण आहे, मग इथं पण कसं काय, तर ते इट्स नॉट लाईक दॅट. आणि आपल्याला तेवढे प्रश्न सोपे येणार नाहीत. ओके, आपल्याला अप्लाइड प्रश्न येतात याचे, सायन्सचे. तर आता इथं एक डायग्राम पहा, ही बघा. ओके, तर हे जे बेरिंग आहे ना, हे बेरिंग आपण ग्रीस वगैरे लावतो. ओके, आणि हे मशीन्स. ओके, हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता हे तुम्हाला बघितल्यानंतर हे जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. ओके, आता रोलिंग फ्रिक्शनचं मित्रांनो, ही एक सायकलचं उदाहरण आहे रोलिंग फ्रिक्शनचं. ओके, हे ज्यावेळेस सायकलवर जातोय, ओके, सायकलिंग इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ रोलिंग फ्रिक्शन. आता रोलिंग फ्रिक्शन झालंय, ओके, बाकीचे ऑल गुड. कायनेटिक एनर्जी फ्रिक्शन झालं. ओके, हा, आता हे जे आहे ना, हे ट्रेन, हे ट्रेनचं चाकण, हे पटरी, तर हे एक्झाम्पल आहे सॉलिड फ्रिक्शनचं. याच्यात काय होतं? वन सरफेस इज मुव्हिंग विथ while other is constant. आता हे मूव्ह व्हायलंय आणि हे कॉन्स्टंट वरती आहे. याचं काय हे कशाचं उदाहरण आहे? तर हे सॉलिड फ्रिक्शनचं उदाहरण आहे. ओके, आता इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये फ्रिक्शन लावायचंय, हा प्रश्न विचारला तर काय लावणार? रोलिंग, त्याच्यानंतर स्लाइडिंग आणि स्टॅटिक. ओके, रोलिंग रोलिंग, स्लाइडिंग आणि स्टॅटिक, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्शन. ओके, आय होप क्लिअर आहे पूर्ण. जर मित्रांनो अजून तुम्हाला क्लिअरिटी पाहिजे असेल ना, मी एक सजेस्ट करतो, याचे ना ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत.
ते तुम्हाला ना मेमरीमध्ये बेस्ट मेमरीमध्ये राहतात बघा. ते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजतं. जर काही डाऊट असेल तर मला इथं टाइमलाईन पिन करा. मी ट्राय करेन अजून एक्सप्लेन करायचा कमेंट बॉक्समध्ये. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. अ पर्सन कॅरिंग अ बॅग ऑफ टोटल मास 25 kg climbing up to high 5 meter in 30 seconds. How much power the man need to carry the bag? अच्छा ठीक आहे. पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे वर्क बाय टाइम. पॉवरचे युनिट काय? जूल पर सेकंद. पुन्हा अजून काय? हॉर्स पॉवर. युनिट्स आहे ना, पॉवरची एक युनिट्स नाहीत, वेगवेगळे युनिट्स आहेत. वर्क जूल, टाइमचं काय? सेकंद किंवा मिनिट किंवा आवर्स. एक 1 HP किती होतं? 476 वॅट. वर्क म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कायनेटिक एनर्जी किती काय असते? 1/2 एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी किती आहे? mgh. ओके. आता मला सांगा पॉवर कोणती पॉवर? हाऊ मच पॉवर द मॅन नीड टू कॅरी द बॅग. तर याचा फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल्स टू mgh बाय टाइम. ओके. हे जो पॉवरचा फॉर्म्युला आहे ना, W/T. ओके. तर इथं काय वर्क दिले आपल्याला? मास. किती मास दिले? 25. त्यानंतर किती ग्रॅव्हिटी किती असते? 9.8. ही ही गिवन असते. ओके. आपल्या सायन्स बुक मध्ये आपण पाहिलेलं आहे खूप वेळेस. ओके. mg हाईट किती आहे? 5 मीटर. आता हे दिलं. टाइम काय दिलेला आहे आपल्याला? टाइम आहे 30 सेकंद. ओके. 30 सेकंद. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर मित्रांनो येतं 40.83. तुम्हाला वाटलं काही डाऊट तर हे कॅल्क्युलेशन करून बघा. ओके. ऑप्शन नंबर 2. आता पुढचा प्रश्न बघतो. ओके. लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून परत परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास म्हणजे जाणं येण्यासाठी किती? 2.56 सेकंद लागत आहेत. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतील परिक्रमण कक्षेची त्रिज्या किती आहे हे विचारले. तर आता डिस्टन्स D इक्वल्स टू एस टी आपण खूप वेळेस वापरलाय हा. आता इथंच D इक्वल्स टू एस टी ना, D इक्वल्स टू VT टाका. V म्हणजे व्हेलॉसिटी. इथं स्पीड इंटू टाइम आहे ना, तर व्हेलॉसिटी टाका. ओके. स्पीड ऑफ लाईट इक्वल्स टू काय आहे? स्पीड ऑफ रेज. ओके. स्पीड ऑफ रेज म्हणजे किरणाची. आता D इक्वल्स टू एस टी मध्ये काय करायचं? डायरेक्ट आपले काय करायचं याच्यात? तर व्हॅल्यू पुट करायच्यात. तर व्हेलॉसिटी किती असते? लाईटची व्हेलॉसिटी किती आहे? 3 इंटू 10⁸ 8. ओके. आणि टाइम किती आहे? 2.56 टाइम आहे का? नाही. आपल्याला काय म्हणले ते फक्त गेल्या त्यांनी काय म्हणते तर जाणं येण्याची आपल्याला 2.5 दिलेले आहे आणि त्यांनी फक्त काय विचारलंय? रिफ्लेक्शन म्हणजे एक साईडला किती लागतं? तर याला डिवाइड बाय 2 केलं तर किती येणार? 1.28 येते. आता याचं कॅल्क्युलेशन करा. याचं जे कॅल्क्युलेशन आहे तेच आपलं उत्तर आहे. ओके. तर उत्तर आहे 3.84 इंटू 10⁻⁴ किती? 8 मीटर. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात. ओके. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गेनल्स इज नॉट बाउंडिंग बाय मेम्ब्रेन्स. ओके. तर कोणता मेम्ब्रेन्स आहेत? ते आहे रायबोझोम्स. क्लोरोप्लास्ट काय आहे? तर क्लोरोप्लास्ट म्हणलं की काय? प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मध्ये महत्वाचा रोल असतो याचा. म्हणजे काय? फोटोसिंथेसिस. माइटोकॉन्ड्रिया काय आहे? पॉवर हाऊस ऑफ सेल. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मदत करतो. कशाला? जनरेट एटीपी. एरोबिक रेस्पिरेशन माहिती आहे ना मित्रांनो? एअरच्या प्रेझेन्स मध्ये असलेलं जे रेस्पिरेशन त्याला एरोबिक रेस्पिरेशन आणि एअरच्या अब्सेन्स मध्ये असते त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन. आता लायझोझोम्स काय आहे? तर ते काय करतं? आता लायझोझोमचं काय काम आहे? बघा, जे सेल सेल जे वेस्ट ऑर्गेनल आहेत ना, जे वेस्ट असतं ना, ते सगळ्यांची वेस्ट म्हणजे डिस्पोजल करण्याचे काम करतं. म्हणजे जे सगळी घाण आहे ना, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम करतं लायबोझोम्स. मोठं मोठं सांगायचं म्हणजे काय करतं हे? याच्यामध्ये काय असणार आहे? त्याच्यामध्ये इट कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. ओके. डायजेस्टिव्ह एन्झाइम्स
आणि हे कशामध्ये यूज होतात? एंडोसायटोसिन मध्ये यूज होतात. पुन्हा ऑटोफॅगी मध्ये यूज होतात. ओके. आणि याच्यामुळेच काय होतं? इट कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर. ओके. जेनेटिक डिसऑर्डर कशामुळे होतं? तर लायझोझोम्स मुळे होतात. ओके. आता हे ना याच्याबद्दल अजून थोडं पुढे सांगणार आहे. ओके. डायग्राम मध्ये तुम्हाला याचे दाखवते कुठे कुठे काय असतात. पुढचा अजून प्रश्न पाहूया तोपर्यंत. इकॉलॉजी हा शब्द खालीपैकी कोणत्या शास्त्रात दिलेला आहे? तर हा शब्द कोणी दिलाय? तर आर्नल हेनरिल हॅकेल. ओके. हेनरिल हॅकेल दिले. तर आता चार्ल्स क्रेब, आपण चार्ल्स क्रेब याच्याबद्दल आता लक्षात ठेवा. चार्ल्स क्रेबनं हेन्स इफेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. पुन्हा टेक्स्ट बुक इकॉलॉजी. ओके. टेक्स्ट बुक इकॉलॉजी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट अनालिसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन्स अँड अबंडन्स हे बुक आहे. एवढं लक्षात किंवा हे चार्ल्स क्रेब्सनं एवढं लक्षात ठेवा. याने अजून काय होतं? तर क्रेब्स सायकल. ओके. हा ऑलरेडी रिपीट झालेला ऑप्शन आहे. ओके. याच्या आधी आपण हे चार्ल्स क्रेब्स काय हे पण बघितलं होतं. आता ना हे एजी टॅन्सली. एजी टॅन्सली कोण आहे? तर एजी टॅन्सली हा पण एक इकॉलॉजिस्ट आहे. आणि याने काय केलेलं आहे? फ्रुडियन फोटो सायकोक्रोमो अनालिसिस केलेलं आहे. ओके. फ्रुडिओ सायकोक्रोमो अनालिसिस. अच्छा, याच्यातनं बरेच सारे ते लॅटिन टर्म्स आहेत, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे बघा प्रोनाऊन्स साठी. आता हे व्हिक्टर शेफर्डने काय केलंय? तर व्हिक्टर शेफर्ड इज अ प्राणीशास्त्रज्ञ. ओके. म्हणजेच झुऑलॉजिस्ट. याचं एक पुस्तक आहे, नाव काय त्याचं? ॲनिमल कम्युनिटीज इन टेम्परेट अमेरिका. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. युकॅरियोटिक पेशी संबंधातील डीएनए संबंधी खालील विधाने विचारात घ्या. ओके. तर युकॅरियोटिक बद्दलचं विचारलंय. तर युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रामध्ये जी साहित्य डीएनए सोबत हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात, बरोबर आहे. या प्रथिनामध्ये आर्जेनियल व लायसिन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. या प्रथिनामध्ये टोम्सोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपल्यासाठी महत्वाचं आहे युकॅरियोटिक काय, डीएनए, आरएनए काय आहेत. ओके. आता आपण पाहूया त्यांची डायग्राम. ओके. आता बघा हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल बघा आधी. ओके. ॲनिमल सेल मध्ये कोणकोणते आहेत, तर प्लांट सेल मध्ये कोणकोणते आहेत हे आपल्याला मे बी विचारलं जाऊ शकतं. तर आता बघा हे लायबोझोम्स मी तुम्हाला म्हणलं डायग्राम मध्ये लक्षात येईल. याचे डीएनए, मायटोकॉन्ड्रिया. ओके. हे कशातले? ॲनिमल मधले. रायबोझोम्स. ओके. इंडोप्लास्मिक रेटिक्युलम. इंडोप्लास्मिक रेटिक्युलम. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं की कोणकोणते ऑर्गॅन ॲनिमल मध्ये आहेत, तर प्लांट मध्ये कोणकोणते. ओके. हे सायटोस्केलेटन. पुन्हा सायटोप्लास्मिक रायबोझोम्स, सेंट्रॉइड आणि गॉल्गी ॲपरेटस. आता न्यूक्लियस दोन्ही मध्ये पण आहे. ओके. न्यूक्लियस, सेल वॉल. आता मला एक सांगा, ही डायग्राम दाखवण्याचं मेन एम काय होतं? की सेल वॉल आहे प्लांट सेल मध्ये. इथे तुम्हाला ॲनिमल मध्ये सेल वॉल दिसते का? हे डीएनए क्लोरोप्लास्ट. इथे क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट इकडे आहे का? ॲनिमल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट आहे का? इथं मायटोकॉन्ड्रिया, इकडे पण मायटोकॉन्ड्रिया. एंडोप्लाझमिक, इथं पण एंडोप्लाझमिक. हे रायबोझोम्स, हे पण इथं रायबोझोम्स. ओके. पुन्हा हे वेसेल्स. मित्रांनो, सजेस्ट करेन मी तुम्हाला याच्या ना ॲनिमेटेड व्हिडिओज पहा, तर तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. हे कसं आहे माहिती आहे का? हे जे टर्म्स आहेत ना, ऑनेस्टली सांगतो, एवढे प्रोनाऊन्स करायला अवघड जाते, तर लक्षात राहायला पण खूप अवघड जातात. पण तुम्ही ते ॲनिमेटेड व्हिडिओ मध्ये बघताल ना, तर ते तुमच्या म्हणजे बघितल्यानंतर कसं
आपण ऑप्शन तरी हे आपलं हे करू शकतो ना. अरे हे ऑप्शन असं ओळखीचं वाटलं तर त्यानुसार तर आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. ओके. आता हे डिफरन्स काय प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला. ओके, ही डायग्राम आहे. ओके, हे गॉल्गी अपरेट हे कंपाऊंड हे मी तुम्हाला पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर टाकतो. ही तुम्ही डायग्राम वाटलं तर एकदा बघा. आता डायरेक्ट डिफरन्स पाहूयात. तर डिफरन्स मध्ये काय आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक काय युनिसेल्युलर, ऑलवेज युनिसेल्युलर. आणि युकॅरियोटिक काय युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर आहे. सेलची साईज काय आहे 0.2 मायक्रोमीटर ते 2 मायक्रोमीटर इन डायमीटर. साईज रेंज 10 मायक्रोमीटर टू 100 सॉरी 100 मायक्रोमीटर इन डायमीटर. ओके, हे साईज चान्सेस कमी आहेत पण लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. सेल वॉल युजली प्रेझेंट युकॅरियोटिक व्हेन प्रेझेंट केमिकली सिंपल इन नेचर, म्हणजे प्रेझेंट असू शकते. केमिकली कॉम्प्लेक्स इन नेचर, म्हणजे सेल वॉल दोन्ही मध्ये आहे. ही कॉम्प्लेक्स नेचर मध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये. युकॅरियोटिक मध्ये काय सिंपल नेचर आहे. न्यूक्लियस काय ह्याच्यात अब्सेन्स आहे, ह्याच्यात प्रेझेंट. हे बाकीचं एवढं नाही आपल्यासाठी महत्वाचं. म्हणजे महत्वाचं आहे पण लक्षात ठेवण्यासाठी हे जास्त सोपं आहे. रायबोझोम्स म्हणजे प्रेझेंट स्मॉलेस्ट इन साईज अँड स्पेरिकल इन शेप. रायबोझोम्स प्रेझेन्स आपण डायग्राम मध्ये पाहिलंय. ओके, डीएनए अरेंजमेंट कसे सर्क्युलर आणि याची कशी लिनियर. मायटोकॉन्ड्रिया अब्सेन्स आहे कशात प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक म्हणजे प्रेझेंट आहे. सायटोप्लाझ्मा म्हणजे काय प्रेझेंट बट ऑल सेल्युलर काय तर अब्सेंट आहे. ओके, सायटोप्लाझ्मा प्रेझेंट बट सेल ऑर्गेनल्स अब्सेंट. सायटोप्लाझ्मा सायटोप्लाझ्मा आपल्याला युकॅरियोटिक मध्ये काय म्हणतोय प्रेझेंट आहेत बट सेल ऑर्गेनल्स मध्ये पण प्रेझेंट आहेत. सॉरी ऐक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम absent इकडे प्रेझेंट आहे. प्लाझमिड्स प्रेझेंट व्हेरी रेअर फाउंड इन युकॅरियोटिक्स. ओके, व्हेरी रेअर आहे. अपसेंट नाही आहेत. ओके, व्हेरी रेअर आहे तिथं अपसेंट म्हणून आपल्याला ऑप्शन मध्ये ट्रॅप करू शकतात. ओके, रायबोझोम्स स्मॉल रायबोझोम्स आहेत आणि इकडे लार्ज रायबोझोम्स आहेत. आता मित्रांनो हे ना तुम्हाला जे मी बोललो ना आपण आतापर्यंत डिस्कस केलं ना तर ह्या डायग्राम वरून तुम्ही ऑब्झर्व करा आणि तुम्ही लक्षात ठेवा. ओके, वाटलं तर एखादी ॲनिमेटेड व्हिडिओ बघा. कारण की सायन्सचे प्रश्न ना कसे थोडेसे किचकट टाईपचे असतात. आता ना आरएनए आणि डीएनए बघूयात. तर हे बघा आपली आहे आरएनए ची डायग्राम अशी ही, आणि हे आहे आपला डीएनए. आरएनए काय रायबो न्यूक्लियस ऍसिड आणि डीएनए डीऑक्सी डीऑक्सिबो न्यूक्लियस. आता याचा डिफरन्स पाहूयात. ओके, स्टेबिलिटी कशी आहे डीएनए ची व्हेरी स्टेबल, म्हणजे खूप त्याची लाईफ जास्त असते. आरएनए ची लाईफ कमी असते. हे कशात आढळतात हे न्यूक्लियस मध्ये, हे पण न्यूक्लियस मध्ये आढळतात. पुन्हा मायटोकॉन्ड्रिया मध्ये, मोस्टली कशात युकॅरियोटिक्स मध्ये. आपण युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक काय ते आताच पाहिलं. अच्छा, हे प्लास्टाइड्स प्लांट सेल आणि अॅनिमल सेल तो पण आपण आता बघितलं. ते त्याच्यामुळे मी आधी त्या डायग्राम दाखवल्या होत्या. ओके, आणि आरएनए न्यूक्लियस आणि सायटोसोल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो याच्यामध्ये ना हे कन्सेप्ट आहेत ना याच्यात हे पाठच करावं लागतात बघा. ओके, समज म्हणजे एक लेवल पर्यंत आपल्याला हे समजतात. काही गोष्टी पाठच कराव्या लागतात या बायोलॉजीतल्या. फंक्शन स्टॅटिक काय पुन्हा डिजिटल जेनेटिक डेटा स्टोअर्स आरएनए डायनामिक्स मेनी व्हॅरिड फंक्शन्स. ओके, कॉपीड एन्झाइम्स काय डीएनए पॉलिमरायझेशन आरएनए पॉलिमरायझेशन हे काय एवढं एवढं महत्वाचं आपल्याला. स्ट्रक्चर लॉंग चेन आणि आरएनए शॉर्ट चेन. टेम्पररी कॉम्प्लिमेंटरी स्टँडर्ड 1 स्टँडर्ड आहेत, याच्यात 2 स्टँडर्ड आहेत डीएनए मध्ये. डी पासून 2 असं लक्षात ठेवा. 2 कॉम्प्लिमेंटरी स्टँडर्ड आणि 1 आहे. हे हेक्झॉनचं फॉर्म्स एवढं नाही महत्वाचं आपल्याला. बॅकबोन ओके, हे एवढं यातलं एवढं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. अच्छा हा हे लक्षात ठेवा न्यूक्लिओ बेसिक थायमाइन सायटोसाइन आल्डिमाइन आणि ग्युआनाइन. तर आणि आपल्या याच्यामध्ये काय आहे तर आरएनए मध्ये युरॅसिल्स रिप्लेस थायमाइन. हा पॉइंट महत्वाचा आहे. ओके, हे चान्सेस कमी आहेत त्याचे. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण.
विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्व इन रेस्पिरेटरी प्रोसेस? रेस्पिरेटरी प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व नाहीयेत. रेस्पिरेटरी मध्ये कोण इन्व्हॉल्व नाही, तर याच्यामध्ये कॅल्विक सायकल इन्व्हॉल्व नाहीये. हे प्रकाश संश्लेषणाचा म्हणजे फोटोसिंथेसिसचा पार्ट आहे. ग्लायकोसिस म्हणजे काय आहे तर सेल्युलर रेस्पिरेशन. सिट्रिक ऍसिड म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सेल्युलर रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस इन माइटोकॉन्ड्रिया. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय तर हे सेल्युलर रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस इन माइटोकॉन्ड्रिया, फोटोसिंथेसिस इन मायक्रोकॉन्ड्रिया. नेक्स्ट प्रश्न. तर मित्रांनो, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे आयोगाने, पण याच्यात पोलिओ बद्दलचे काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर पोलिओ ह्या वॅक्सिनचा शोध जॉनस साल्क याने लावलेला आहे. आणि ह्या माणसाने ना ह्याची जी वॅक्सिन बनवलेली ना पोलिओची, तर ह्या पोलिओची वॅक्सिन वरून त्याने पैसा कमवला नाही. त्याने डायरेक्ट WHO ला दिला आणि म्हणे बाबा हा माझा फॉर्म्युला आहे आणि ह्या जगामधल्या सर्व देशांमध्ये म्हणजे ही पोलिओ वॅक्सिन पोहोचवा आणि इरॅडिकेट करा. तर आतापर्यंत बघा फक्त आपले जे नेबरिंग कंट्रीज आहेत बघा, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, हे दोनच असे कंट्री आहेत की ते अजून पण इरॅडिकेट करू शकले नाहीत. त्याचे इरॅडिकेट न करण्याचे कारण खूप आहेत, ते कधी नंतर डिस्कस करूयात. ओके, आता बघा भारतामधून 2014 ला इरॅडिकेट झालेली आहे. ओके, आणि हे WHO न पण काय केलंय, सर्टिफाईड केलेलं आहे. आता हे जो पोलिओ व्हायरस आहे ना, पोलिओ व्हायरस काय करतो, हा जो म्हणजे माणसाच्या जो स्पायनल कॉर्ड आहे ना, स्पायनल कॉर्ड पॅरालिसिस करतो. ओके, आणि हा आर एन ए DNA चे डायग्राम बघितले. ओके, जर RNA-DNA चं मित्रांनो मी सांगतोय, अजून पण एक लक्षात ठेवा, ते एक ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत ना, तुम्ही ते पहा. हा, अजून म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. आय नो टाइम कमी आहे आपल्याकडे, बट टाइम भेटेल तर तुम्ही ट्राय करा बघायचे. ओके, आता पुढचा प्रश्न, विच गॅस्ट्रिक ज्युसेस, ओके, माणसाच्या पोटामध्ये कोणते जठर रस हे होतात, काय म्हणतात, सिक्रेट होतात. तर हे होतात HCl आणि पेप्सिन. ओके, HCl चा pH व्हॅल्यू किती आहे, 1.8. आणि अॅम्लो अमायलोप्सिन तर याचा हे स्टार्च डायजेस्टिंग एन्झाइम्स. आणि हे सिक्रेट कुठून होतं, तर हे सिक्रेट होतं पॅनक्रियाज आणि प्रेझेंट इन पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, आता ना एक डायग्राम पाहूयात आपण ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचे. ओके, तर हे ओरल कॅव्हिटी, आपण इथून अन्न खातो, आपण सलायवाचा पीएच काय असतो, इथून पीएच ते एकदम शेवटपर्यंत पीएच च्या काय चेंज होतात ते ऑलरेडी डिस्कस आहेत. ओके, हे हे पॅरोटाइड ग्लँड्स आणि हे फायरोनिक्स या इथं असतात. ओके, हे सबलिमिनेशन स्टेरल लिव्हर स्टोम ओइसोफॅगस. ओके, ओइसोफॅगस म्हणजे ही आपली अन्न नलिका. आता लक्षात ठेवा, रिव्हर्स ओइसोफॅगस म्हणजे काय, जे आपण खाल्ल्याला एखाद्या उलटी येते ना, व्हॉमिटिंग, तर रिव्हर्स ओइसोफॅगस एक्झाम्पल आहे. ओके, हे पॅनक्रियाज, गॉल ब्लेडर हे आपला लिव्हरचा. ओके, त्यानंतर हे पॅनक्रियाज हे मोठे आतडे, छोटे आतडे, त्याच्यात काय असते ते सगळं आहेत. ओके ओके, रेक्टम. आता ना प्रत्येक याची छोटी छोटी माहिती लक्षात घेऊयात. हे जे माउथ आहे, इथं काय होतं, अन्न ब्रेक होतं. सलायव्हरी ग्लँड्स, ओके, हे आपला म्हणजे आपला जो सलायवा असतो, थुका असतो, सोप्या भाषेत सांगायचं तर. ओके, आपला जो थुका हा, आपल्या थुक्याचा पीएच व्हॅल्यू हा मोस्टली न्यूट्रल असतो. ओके, आणि डिपेंड्स ऑन काय खातो त्याच्यावरती. बेसिक फूड खाल्लं तर बेस होतो, ऍसिड असलं तर ऍसिडिक होतो. ओके, हे फारेनॅक्स, हे स्वेलिंग साठी मदत होते. ओके, जे पडजीप म्हणतात ना, पडजीप, ते पॅरानिक्स. इस्टोफॅगस
ट्रान्सपोर्ट फूड करतात. लिव्हर, ओके, लिव्हर काय करतात, डिस्ट्रॉय पॉइझन आणि डिस्ट्रॉय ओल्ड ब्लड्स, हे लक्षात ठेवा. स्टमक जे शेप मध्ये असतं, जे शेप मध्ये असतं, हे सेल ऍक्टिव्हिटीज, एन्झाईम्स ब्रेक अप लो फूड काय करतात, जम्सला किल करतात. स्टमक मध्ये म्युकस प्रोटेक्ट स्मक स्टमक. पुन्हा पॅनक्रियाज, ओके, पॅनक्रिया मध्ये काय होतं, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. पॅनक्रियाज मध्ये काय होतं बघा, हे रेग्युलेट करतं ब्लड ग्लुकोज लेवल, ओके. ट्राइप्साईन आणि किमोट्रॅप्सिन हे डायजेस्ट करतं प्रोटीन, जे पॅनक्रियाज मध्ये प्रेझेंट, ओके. लायपास डायजेस्ट लिपिड वगैरे वगैरे, ओके. तर आता हे झालं. तर महत्वाचं आहे आपलं स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे पूर्ण जी पचन क्रिया होती ना, ती होते स्मॉल इंटेस्टाईन मध्येच, ओके. आणि जे उरलेला जो पार्ट असतो ना, मग जो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जो पचन झालेला नाहीये, तो पार्ट जातो लार्ज इंटेस्टाईन मध्ये, ओके. ही रिअब्सॉर्ब सम वॉटर अँड आयन्स, ओके. त्याच्यानंतर काय, एनस, आणि म्हणजे त्याच्यानंतर काय, रेक्टम मध्ये काय होतं, आपली जे टॉयलेट असते ना, ते स्टोअर होते. आणि ओके, एनस मध्ये ठीक आहे, ओके. तर ही अशी एक मोठी डायग्राम आहे. तर याच्यावरती ना एक म्हणजे ॲनिमेटेड व्हिडिओ बघा मित्रांनो, तुम्हाला अजून थोडी क्लॅरिटी येते. ॲनिमेटेड का म्हणतो मी, युअर चॉईस, पण ॲनिमेटेड मध्ये कसं ते थोडं पिक्चरेटिकल डायग्राम मध्ये सोपं जातं समजायला, ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. गिव्ह द सिक्वेन्स ऑफ ब्लड सर्क्युलेशन इन मॅमली हार्ट. हार्ट बद्दलचा प्रश्न आहे. अगेन मित्रांनो, हार्ट बद्दल आपण कोणते प्रोसेस काय आहे ते ऑलरेडी बघित होते. इवन दो याचा आन्सर बघा 3 आहे, ओके. आता आपण डायरेक्ट जाऊयात हार्टच्या डायग्राम वरती, ओके. हे आहे आपलं हार्ट. मित्रांनो, मी परत सजेस्ट करतोय, ते तुम्हाला थोडं बोर वाटेल मी सारखं सांगायला ते, पण याची पण एक ॲनिमेटेड व्हिडिओ बघून घ्या, कारण की याच्या आधी पण आपल्याला कोणतं रक्तून जातं, ओके, त्याबद्दल विचारलेलं आहे. तर हे ऑक्सिजन ब्लड, ऑक्सिजन रिच ब्लड enters from the lungs and goes to whole body, ओके. आणि ऑक्सिजन पुअर ब्लड काय होतं, हे शरीरातलं जे पण अशुद्ध रक्त आहे ते आणतं आणि इथं ब्लड होतं, पंप होतं, प्युअर होतं आणि ऑक्सिजन रिच होऊन हे परत शरीरामध्ये जातं, ओके. तर ही बॉडी आपलं ही प्रोसेस कंटिन्यू चालू होते. तर याच्यामध्ये बघा आता कोणकोणते ऑर्गॅन्स असतात, ओके. हे बघा, राईट वेंट्रियम, लेफ्ट वेंट्रियम, सुपिरियर वेना केवा, पल्मनरी आर्टरीज, पल्मनरी वेन्स, mitral walls, aortic walls, left ventricle, right ventricle, हे tricuspid wall, pulmonary wall, aorta. जर असं विचारलं तर विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द हार्ट, तर हे पार्ट लक्षात ठेवा. आणि ना मित्रांनो, याची लिटरली सांगतो, एक ॲनिमेटेड वाली व्हिडिओ बघा, कारण की मी तर किती पण समजून सांगाल ना तुम्हाला, हे ब्लड इथून चाललंय, पुन्हा इकडून इकडे चाललंय, हे इथून चाललंय, हे एवढं ना इफेक्टिव्ह नाही बनणार, ओके. तुम्ही त्यावेळेस ते व्हिडिओ बघताना ते 2-3 मिनिटाचे असतात बघा, ओके. जेवण करताना किंवा अशा करताना तुम्ही बघू शकतात, ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. Which of the following is not an intermediate step in respiration? तर कोणती नाहीये विचारली तर वन ऑफ द टफेस्ट प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर आहे फ्रुक्टोज डायफोसाइट आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ओके. आता आता पुढचा प्रश्न पाहूयात हा. कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्साईड मिळविण्यासाठी काय करतात? कॅल्शियम ऑक्साईड CaO चे स्टेबल ऑक्साईड मिळवण्यासाठी कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूत जातील, ओके. याचा ॲटॉमिक नंबर काय आहे Ca चा, तर तो आहे 20, चा आहे 16, ओके. पुढचा पहा, लक्षात घ्या, ओके. परत प्रॉब्लेम आहे आपल्याला याच्यामध्ये, मस्त प्रॉब्लेम आहे हा. 32 ग्राम मिथेन, मोलार मास 16 ग्राम पर मोल दिलेला आहे, ओके. Is mixed with 90 to 192 gram of oxygen
मोलार मास किती 32. तर प्रिझ्युम दॅट दिस गॅस डू नॉट रिॲक्ट विथ इच अदर. ओके, गॅस डू नॉट रिॲक्ट विथ, तर मोलार फ्रिक्शन काय आहे ऑफ मिथेनचं. आता स्टेप बाय स्टेप करूयात. मोल्स ऑफ मिथेन काय तर वेट ऑफ मिथेन डिवायडेड बाय मोलार मास ऑफ मिथेन. वेट ऑफ मिथेन किती आहे 32 ग्रॅम. मोलार मास किती दिले 16. किती आलं मोल 2 मोल आलं. ही आली आपली पहिली स्टेप. क्लिअर आहे. दुसरा मोल ऑफ काय दिले ऑक्सिजन. सेम फॉर्म्युला डायरेक्ट व्हॅल्यू पुट. वेट किती 192 आणि हे काय दिले मोलार मास किती दिले तर 32 दिले. ओके, इथं सॉरी डिवाइड करा 6 मोल. ओके, दोन वायू एकमेकाशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती. ओके, तर काय विचारलं मित्रांनो आपल्याला त्यांनी यांचं ऍडिशन विचारले. 6 + 2 हे 8 मोल. ओके, आता 8 तर आपल्याला इथं दिसत नाहीये, तर 4 ला हे करायचं का याला नाही. आता लक्षात ठेवा प्रश्नामध्ये काय म्हणतात ते, हे दोन वायू जर एकमेकाशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर ते मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती. तर हे आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचे. तर दोन काय म्हणतात ते मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन म्हणजे टोटल किती आहे तर 8 आणि मिथेनचे किती आहेत 2 म्हणजे 2/8 इंटू 100 च्या किती आलं, हे आलं 25% म्हणजे 0.25. ओके, गॉट इट. हा इथे थोडासा जो ट्रॅप आहे ना तो इथेच आहे. लक्षात येणार नाही की दोन वायू जर एकमेकाशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मोल वायू मिथेनचे मोल वायू म्हणजे ह्या दोन वायू मधून मिथेनचं किती आहे हे काढायचं होतं आपल्याला. ओके, तर ते आहे 0.25. आय होप क्लिअर आहे. खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत. हिरा विद्युत काय करतो नॉन इलेक्ट्रिक. हिरा इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इट. बरोबर आहे ते. ग्राफाइट मध्ये द्विमितीय पत्रकासारखी रचना असते. ग्राफाइट मध्ये 2 डायमेन्शनल शीट लाईक स्ट्रक्चर आहे तर आहे. ग्राफाइट विद्युत वाहक आहे तर आहे. खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात तर मित्रांनो ते पण बरोबर आहे कारण की हिरा इज द टफेस्ट एलिमेंट. ओके, आता ना याचे डायग्राम थ्रू बघूयात कारण की हिरा झालं ग्राफाइट झालं ते फुलेरिन म्हणून एक नवीन अजून एक आहे. ओके, आता हे ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनचे. डायमंड ग्राफाइट आणि हे काय बकमिन्स्टर फुलेरिन. ओके, फुलेरिन बकमिन्स्टर फुलेरिन. आता ग्राफाइट आणि डायमंड आणि ग्राफाइट मध्ये डिफरन्स बघा. डायमंड इज व्हेरी स्टेबल ड्रॉप ऑफ कार्बन दॅट इज कंपोज ऑफ sp क्यूब हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. लक्षात ठेवा डायमंड मध्ये काय sp3 एवढंच लक्षात ठेवा. sp3 असं ऑप्शन मध्ये दिसलं तुम्हाला हे कशाशी आहे डायमंडशी रिलेटेड आहे. कार्बन इज allotrop graphite is allotrop of carbon compose sp square hybridized carbon atoms. हार्ड मिनरल. आता हार्ड आहे तर काय करणार आपण कशासाठी पण कापायला वापरला जाऊ शकतो. ग्राफाइट सॉफ्ट आहे. ओके, 4 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. 4 कोव्हॅलंट बॉन्ड. ग्राफाइट 3 कोव्हॅलंट बॉन्ड. क्युबिकल क्रिस्टल स्ट्रक्चर आणि हे ट्रान्सपरंट आहेत. आपण जर म्हणजे आता एखादा डायमंडचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तुम्ही ते बघा त्याच्यात लाईट जर टाकला तर तो कसा असे चमकतो रिफ्लेक्ट होतो त्याचे म्हणजे त्याचे खूप हे होऊ शकतात. ओके, आणि ग्राफाइट काय आहे तर हे प्लेनार स्ट्रक्चर आहे आणि ओपेक आहे. ओके, आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मॅक्झिमम आयोनायझेशन एनर्जी. टफ प्रश्न मित्रांनो. ओके, वन लाईनर आहे पण टफ आहे कारण की हे एवढं आपण म्हणजे लक्षात राहणं कठीण असतं. पुढचा प्रश्न. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे केमिकल रिॲक्शन रेट जनरली कशी असते तर सुरुवातीला जास्त आणि वेळेसह कमी होत असते. ओके,
आता याला लक्षात कसं ठेवायचं एक नॉर्मल आहे बघा. हा समजण्यासाठी आहे, डोंट टेक पर्सनली. जेव्हा आपण एका प्रिपरेशन साठी येतो तेव्हा एकदम खतरनाक जोश असतो. ओके. आणि हळूहळू तो जोश काय होतो, कमी होतो. ऑब्विसली कमी होऊ द्यायला नाही पाहिजे. हाऊ द जोश तर हाय म्हणायला पाहिजे आपण. तर केमिकल रिॲक्शन झाला. आता पुढचं पाहूयात आपण. Mildest reaction agent which reduce only carbonyl group in presence of nitrogen आणि carboxyl double bond and ester group is, तर हा आहे NaBH4. ओके. तर याच्यात ओके मित्रांनो, ही एक लक्षात ठेवा, रिड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत अजून, तर अल्डिहाइड, पुन्हा कीटॉन्स. ओके. आणि NaBH4 याला काय म्हणतात, तर सोडियम बाय सोडियम बोरो हायड्राइड. सोडियम बोरो हायड्राइड. ओके. टफ प्रश्न आहे हा, कारण की म्हणजे हे असे नावं लक्षात राहणं थोडेसे टफ राहतात. Okay. पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. इंडियन पॉलिटीचे प्रश्न चालू झालेत आता. द कॉन्स्टिट्यूशन 105 अमेंडमेंट ऍक्ट 2021 रिलेटेड टू सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अमेंड, किती आर्टिकल अमेंड केले होते, तर ते 3 आर्टिकल्स अमेंड केलेले आहेत. ते कोणकोणते आहेत? आर्टिकल 338 सब क्लॉज बी, त्याच्यात काय आहे? राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, ज्याचे चेअरमन प्लस व्हाईस चेअरमन प्लस 3 मेंबर. ओके. पुन्हा दुसरा कोणता आहे? आर्टिकल 342 सब क्लॉज ए, याच्यामध्ये काय आहे? SEBC म्हणजे पॉवर ऑफ प्रेसिडेंट टू स्पेसिफाय. प्रेसिडेंट पॉवर आहे कोणती? स्पेसिफाय करायची, कशाची? सोशली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस. ओके. आणि तिसरा कोणता आहे? तर 366, याच्यामध्ये काय तर डेफिनेशन आहेत व्हेरियस टर्म्सच्या. आता हे काय 300, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ना, जे टर्म्स आहेत ना, तर खूप जाग्यावरती त्याच्या डेफिनेशन म्हणजे खूप असं इंटरप्रिटेशन बेस्ड आहेत. त्याच्यासाठी आर्टिकल 366 मध्ये त्यांनी डेफिनेशन ऑफ व्हेरियस टर्म्स दिलेला आहे 366 मध्ये. आता ना ते अमेंडमेंटचं ना मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे पुढे, पण आधी सध्या आपण हे छोटे छोटे पूर्ण पाहून घेऊयात. विच ऑफ द फॉलो, अच्छा ठीक आहे. शोषणाविरुद्धचा हक्क च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणलं की कोणता, हे लक्षात यायला पाहिजे. आर्टिकल 22 आहे का? नाही. कोणता आहे? 23 आणि 24. ओके. 23 आणि 24 आहे. तर काय बरोबर कोणते आहे ते विचारले ना आपल्याला, तर मानवी तस्करी आणि वेठबिगारी प्रतिबंधन, जे आर्टिकल 23-24 मध्ये मेन्शन आहे. ओके. हे बाकीचे चुकी विधान आहेत. फंडामेंटल राईट्स वगैरे पुढे आता बघूयात. खालीपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीस थेट भाग घेत नाही? कितीतरी वेळेस रिपीट झालाय राष्ट्रपतीचं इलेक्शन. आर्टिकल किती? 53. आता ना राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे? प्रोसिजर ती घेतलेली आहे आयर्लंड कडनं. ओके. आयर्लंड कडं. तर कोण कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतं? तर लक्षात ठेवा, लोकसभा आहे, लोकसभेमधले मेंबर्स. ओके. राज्यसभेमधले मेंबर्स, स्टेट स्टेट असेंब्ली मधले जे मेंबर आहेत, पुन्हा ज्या युनियन टेरिटरीमध्ये, हे बघा, युनियन टेरिटरीमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे ना, तिथले जे मेंबर्स आहेत ते भाग घेऊ शकतात. ओके. हे भाग याच्यामध्ये घेऊ शकतात. आता एक लक्षात ठेवा, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मधले जे नॉमिनेटेड मेंबर आहेत ना, किंवा इलेक्टेड मेंबर आहेत, ते भाग घेत नाहीत. तेच इथं सांगितलंय. त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलंय त्यांनी? भाग घेता येत नाही, म्हणून ऑप्शन डी चुकीचं आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, डी इज द आन्सर. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हा एक लक्षात ठेवा, लोकसभेमधील जे आणि राज्यसभेमधील जे नॉमिनेटेड आहेत ना, तर ते नॉमिनेट कोण करते? प्रेसिडेंट नॉमिनेट करते. ते वोट करत नाही. बट रिमूव्हल प्रोसिजर मध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा काही रोल नसतो यात. पूर्ण रोल असतो लोकसभा आणि राज्यसभेतले मेंबर इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड मेंबर्स टू. ओके.
हा लक्षात, हे पॉइंट लक्षात ठेवा, इथं ट्रॅप सेट करण्याची जास्त शक्यता आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जिल्हा न्यायाधीशाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. ओके, तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते का? केली जाते मित्रांनो, बरोबर आहे. आणि बदली करण्यासाठी मुख्यमंत्री नसतो इथे. तर एक मिनिट थांबा मित्रांनो, एक एक चुकले. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जात नाही, राज्यपालाकडून म्हणजे गव्हर्नर कडनं केली जाते. गव्हर्नर यांचा काय करतो, यांची ऍडवाइस घेतो. ओके, यांच्याशी सल्ला म्हणजे यांचा सल्ला घेतो. पण अपॉइंटमेंट कोण करतं, तर नियुक्ती कोण करतं, गव्हर्नर करते. ओके, बघा सर, त्याच्यामुळे ए चूक आहे. आणि बदली करायचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे आहे का मित्रांनो, तर नाही, तो कोणाकडे आहे? तर लोअर कोर्ट, उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाद्वारे केले जातं. ओके, हायकोर्ट द्वारे जिल्हा न्यायाधीशाची बदली केली जाते. ओके, आता क्वालिफिकेशन काय आहे यांची, कशाची? जिल्हा न्यायाधीशावाल्यांची, कनिष्ठ न्यायाधीशांची. तर यांची क्वालिफिकेशन काय आहे? हे सेंटर किंवा स्टेट मध्ये गव्हर्नमेंट, सोप्या भाषेत सांगायचं, सेंटर किंवा स्टेट मधील सर्व्हिस गव्हर्नमेंट जॉब मध्ये नसायला पाहिजेत. ओके, लेमन लँग्वेज मध्ये, नॉट ऑलरेडी इज इन द सर्व्हिस ऑफ सेंटर किंवा स्टेट. पुढचा काय आहे? 7 वर्षे त्यांनी ऍडव्होकेट म्हणून काम केलं पाहिजे आणि हायकोर्टाकडनं ते रिकमेंडेशन त्यांना भेटलेलं पाहिजे. ओके, आता ना आपण थोडं पाहूयात ज्युडिशियल सिस्टीम ऑफ इंडिया. सगळ्यात मोठी कोणती आहे आपली? सुप्रीम कोर्ट. बाइंडिंग त्यांचे डिसिजन असते सर्व कोर्टावरती. कॅन ट्रान्सफर जजेस ऑफ हाय कोर्ट. कॅन ट्रान्सफर जजेस ऑफ हाय कोर्ट. कॅन मूव्ह केसेस फ्रॉम एनी कोर्ट टू इट सेल्फ. ओके, आर्टिकल 32 लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट वाला. 131 ते 136, 143. ओके, 143 माहिती आहे ना काय? 137 पण लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. हायकोर्ट 226, ट्रान्सफर केसेस फ्रॉम वन हायकोर्ट टू अनदर करणारच, म्हणजे पूर्ण पॉवर यांच्याकडे असते. ओके, आता हाय कोर्ट सेकंड, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या नंतर आले लोअर, आपलं हे हायकोर्ट, आणि लोअर कोर्टच्या वरचं. तर हे काय करू शकतात, लोअर कोर्ट मधल्या जे पण केसेस त्या घेऊ शकतात. कॅन इश्यू रिट्स फॉर रिस्टोरिंग फंडामेंटल राईट, कशात? आर्टिकल 216 मध्ये येते. कॅन डील विथ केसेस विद इन द ज्युरिडिक्शन ऑफ द स्टेट. स्टेट मधला जे पण मामला आहे तो बघण्याचं काम कोण आहे, तर हायकोर्टाचे. ओके, म्हणजे स्टेटच्या सगळ्या गोष्टीचे मायबाप कोण आहे, तर हायकोर्ट आहे, सोप्या भाषेत समजण्यासाठी. एक्सरसाइजेस सुपर इंटेंडेंट अँड कंट्रोल ओव्हर ऑल कोर्ट्स बिलो इट, म्हणजे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत, कनिष्ठ कोर्ट्स. ओके, ते सर्वांचं बघण्याचं काम कोण करतंय? हायकोर्ट करतंय. म्हणजे त्यांचा मायबाप कोण आहे? हायकोर्ट आहे. ओके, हायकोर्टचा मायबाप कोण आहे? सुप्रीम कोर्ट आहे. समजण्यासाठी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जिल्ह्यात कोर्ट आपलं. आता हे काय करू शकतात? कन्सिडर अपेल्स ऑन डिसिजन. जर लोअर कोर्ट आहे तालुक्याच्या, किंवा आता सबऑर्डिनेट कोर्ट्स मधले ज्यांनी पण घेतले, सबऑर्डिनेटचे दोन प्रकार आहेत, सिव्हिल आणि क्रिमिनल. ओके, तर ह्याचे डिसिजन या हा हे बघू शकतो, म्हणजे परत तो डिसिजन म्हणजे रेफर करू शकतो. ओके, समजून घ्या त्याच्यात. डिसाइड्स केसेस इन्व्हॉल्व सिरियस क्रिमिनल ऑफेन्स. ओके, तर हे क्रिमिनल नेचरचे आहेत ना. तर म्हणजे बघा, सिव्हिल कोर्ट आणि क्रिमिनल कोर्टाने त्यांनी जी सजा दिली, तर ती काय होते, डिस्ट्रिक्ट कोर्टवाले एकदा चेक करतात, सोपं भाषा सांगायचं तर. ओके, चेक करण्याचं काम कोण ते करतात. आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये ना डिफरन्स बघा काय, हे सगळ्यात अपेक्स. ओके, हे ज्युडिशरी स्टेट अँड ऑर्डर मधले अपेक्स आहे. चीफ जस्टिस ऑफ स्टेट हेड, चीफ जस्टिस इंडिया, चीफ जस्टिस ऑफ स्टेट कोण आहे? हायकोर्ट. ओके, एकच सुप्रीम कोर्ट आहे भारतामध्ये सध्या, आणि देअर इज 24 कोर्ट्स इन इंडिया, आणि 3 ऑफ विच हॅज ज्युरिडिक्शन इज मोर दॅन वन स्टेट. ओके, म्हणजे एक हायकोर्ट 2 पेक्षा जास्त राज्यामध्ये, किंवा एक राज्य, एक युनियन टेरिटरी, एक राज्य 2 युनियन टेरिटरी, अशामध्ये कारभार बघितला जाऊ शकतो हायकोर्टाद्वारे. सुपरिंटेंडेंट
over all laws and courts and tribunals of country. Okay, so all अंडर इट्स ज्युरिडिक्शन, आणि यांची ज्युरिडिक्शन कुठं असते? हायकोर्टाची, फक्त त्या रिलेटेड स्टेट मध्ये. जर आता लक्षात ठेवा, हे स्टेट आहे, हे दुसरं स्टेट आहे, पण ह्या बघा, ह्या स्टेट मधल्या हायकोर्ट मध्ये एक केस चालू आहे, आणि ह्या केसचा रिलेव्हंट जर दुसऱ्या स्टेट मध्ये असेल ना, तर विथ परमिशन ह्या स्टेट मधल्या पण ते, म्हणजे त्यांच्याकडे ती पॉवर येते. ओके, टेम्पररी असते, त्या केसेस पुरते असते. प्रेसिडेंट अपॉइंट करतात, हे पण प्रेसिडेंट अपॉइंट करतात. 65 वर्षे रिटायरमेंटची, 62 वर्षे रिटायरमेंटची. आणि यांची अपॉइंटमेंट नुसते प्रेसिडेंट करतात का? नाही, चीफ जस्टिस ऑफ इंडिया कन्सल्ट करतं, आणि गव्हर्नर ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह स्टेट कन्सल्ट करतं, त्यानंतर प्रेसिडेंट अपॉइंट करतात. ओके, आता ना स्ट्रक्चर बघूयात. आता सुपर हे काय आहे? सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, मेट्रोपॉलिटन कोर्ट, डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट. याचे पण दोन टाईप आहेत, सिव्हिल, क्रिमिनल. सिव्हिल, क्रिमिनल. सिव्हिल मध्ये काय? सिव्हिल काउन्सिल कोर्ट, आणि ह्याच्यात काय? कोर्ट ऑफ स्मॉलर केसेस. क्रिमिनल काय? सेशन जजेस, चीफ पॉलिटिशियन कोर्ट, मेट्रोपॉलिटिशियन मॅजिस्ट्रेट कोर्ट. ओके, जस्ट गो थ्रू करायचे याच्यामध्ये. सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्याच्या सेशन कोर्ट. ओके, सब कोर्ट आहेत. सेशन कोर्ट मध्ये काय? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ओके, फर्स्ट क्लास मध्ये येतं. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट सेकंड क्लास. ओके, आणि प्रिन्सिपल ज्युडिशरी सिव्हिल जजेस कोर्ट आणि मुन्सिप कोर्ट. हे जस्ट गो थ्रू करा, राहू दे, आपल्याला एखाद्या वेळेस म्हणजे बेनिफिट होऊन जाईल. ओके, इलिमिनेशन करण्यासाठी. आता पुढचा प्रश्न पाहूयात. अच्छा, कोणत्या ह्याच्यातनं काय बॉरो केलेलं आहे? आपण सगळे कोणतं कुठं बॉरो केलं ते ऑलरेडी बघितलंय. ओके, पूर्ण तर आता एक लक्षात ठेवा, एकेरी नागरिकत्व युके कडनं घेतलंय. युके कडनं अजून काय आपण घेतलंय? मंत्रिमंडळ. ओके, पुन्हा द्विसदन. अजून कोणतं घेतलं? संसदीय विशेषाधिकार. आता न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू, युएसए. युएसए कडनं काय काय अजून घेतले? फंडामेंटल राईट, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, टीपीएसपीस आयर्लंड कडनं. ओके, आयर्लंड कडनं अजून काय घेतले? आयर्लंड कडनं घेतले राज्यसभेसाठी काय घेतलंय? राज्यसभेमध्ये जे 12 कॅन्डिडेट आहेत ना, ते कसे नॉमिनेट करायचं ते पुढे सांगणार आहे मी अजून. तर ते प्रोसेस आयर्लंड कडून. आणि आताच आपण बघितलंय प्रेसिडेंटच्या निवडणुका, ती पण कुठून घेतल्या? आयर्लंड कडून घेतलंय. आत्ताच आपण डिस्कस केल्या. ओके, केंद्र राज्य सूची म्हणजे ती ऑस्ट्रेलिया. अजून व्यापार, वाणिज्य आणि परस्पर संबंध, स्वातंत्र्य, या गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतल्यात. आणि जॉईंट सिटिंग पण जी कन्सेप्ट आहे 108 मध्ये, जो ऑस्ट्रेलियामधून घेतलाय. ओके, जॉईंट सिटिंग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट बिल मध्ये होते का? लागते का मित्रांनो? लागते का? नाही लागत. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. 40 काय 76. ओके, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत संघबंड. केव्हा संघबंड? आठवल्याच पाहिजे, 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. ओके, युद्ध, परचक्र आणि सशस्त्र बंड च्या आधारावरती नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकतात. अंडर आर्टिकल 356 आहे का? नाही, 352 आहे. 356 मध्ये काय आहे? रूल. 360 मध्ये काय आहे? फायनान्स इमर्जन्सी. यांचं पूर्ण कंपॅरिझन करून बघितले आपण. ओके, नॅशनल इमर्जन्सी लागल्यावर काय होतं? मी अजून याच्यात काय काय सांगितलं होतं 44 मध्ये? नॅशनल इमर्जन्सी लागल्यानं 20 आणि 21 फंडामेंटल राईट सस्पेंड होत नाही, बाकीचे सस्पेंड होतात. 44 कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय? फंडामेंटल राईटला नॉट रिस्ट्रिक्टेड, किंवा कोणी टेकन अवे, म्हणजे कोणी घेऊ शकत नाही, हे इन्शुअर केलं जातं. राईट टू प्रॉपर्टीचा जो आहे ना, तो राईट टू प्रॉपर्टी मूव्ह करून काय केलाय? लिगल राईट केलाय अंडर आर्टिकल 300 सबक्लॉज ए मध्ये. ओके, ओके, आपण सगळे फंडामेंटल राईट बोलत होतो. आर्टिकल 19 सबक्लॉज 2 मध्ये काय आहे? तर रिस्ट्रिक्शन्स ऑफ फंडामेंटल राईट आहेत. ओके, लक्षात ठेवा. आतापर्यंत तर हा कधी म्हणजे बघितला नाही बघा मी आतापर्यंत. आपण जेवढे प्रश्न आहेत आणि जेवढे पीवायक्यू मी बघितलेत ना, त्याच्यामध्ये नाही विचारलेलं बघा रिस्ट्रिक्ट.
ऑफ फंडामेंटल राईट 19 सबक्लॉज 2 तर महत्वाचं ठरवू शकतं आपल्यासाठी. आता पुढचा प्रश्नाकडे वळूयात. त्याच्या आधी आपण लक्षात घेऊयात हे 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, जे की ना फार महत्वाचे तर ना, कारण की 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टलाच आपण काय म्हणतो, मिनी कॉन्स्टिट्यूशन. ओके. प्रिअम्बल मध्ये काय काय चेंज करतो तर सोशलिस्ट, सिक्युलर, इंटिग्रिटी हे ऍड केलेलं आहे. 7व्या शेड्यूल मध्ये काय केलं त्यांनी, काय काय चेंज म्हणजे चेंजेस केले 7व्या शेड्यूल मध्ये. ट्रान्सफर 5 सब्जेक्ट फ्रॉम स्टेट लिस्ट टू कॉन्करंट लिस्ट. स्टेट लिस्ट मध्ये सगळ्यात जास्त पॉवर कोणाकडे असते, स्टेट कडे असते. कॉन्करंट मध्ये स्टेट आणि सेंटर दोन्हीकडे पॉवर असते, पण अपर मोस्ट हँड असतो सेंटर कडे. युनियन लिस्टची पॉवर कोणाकडे, सेंटर कडे. ओके. एज्युकेशन, फॉरेस्ट, वेट्स अँड मेजर्स, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड एनिमल्स अँड बर्ड्स, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जजेस. महत्वाचे परत एकदा लक्षात घ्या, 5 सब्जेक्ट हे स्टेट लिस्ट मधून कॉन्करंट लिस्ट मध्ये ट्रान्सफर केलेत. एज्युकेशन, फॉरेस्ट, वेट्स अँड मेजर्स, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड एनिमल्स अँड बर्ड्स, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जजेस. कशात, 7 शेड्यूल मध्ये. 12 शेड्यूल काय ते आपण पुढे पाहतो. ओके, सगळे 12 कोणते. आर्टिकल 51 सबक्लॉज ए 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेली आहेत. ओके. 86व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये अजून एक ऍड केले, टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज. पार्ट 4 सबक्लॉज ए ऑलरेडी डिस्कस केलेले. पार्लमेंट मध्ये कोणकोणते चेंजेस झाले ते, मेड प्रेसिडेंट बाउंड टू ऍडवाइस ऑफ काउन्सिल, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरची ऍडवाइस शिवाय काही करू शकत नाही. सोपा भाषेत म्हणायचे तर अलोकेटेड सेंटर टू डिप्लॉय सेंट्रल फोर्सेस इन स्टेट टू डील विथ द कॉन्फ्लिक्टेड सिच्युएशन ऑफ लॉ अँड ऑर्डर. आर्टिकल 257 सबक्लॉज आहे. आर्टिकल 256 काय, प्रेसिडेंट रूल्स. त्याच्या पुढचा जो, त्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस दिसत आहेत. ओके. ज्यावेळेस प्रेसिडेंट रूल लागला काय होणार, जी पॉवर असते ती प्रेसिडेंट प्लस पार्लमेंट हे हाताळणार. त्याच्यातली एक पॉवर आहे आर्टिकल 257 ए, त्याच्या सांगते आपल्याला लॉ आणि ऑर्डर मेंटेन करण्यासाठी सेंट्रल फोर्सेसचा वापर करणं, डिप्लॉय करणं. सेंट्रल फोर्सेस कोणकोणत्या असतात, CF PF मध्ये जे येतात त्या कोणकोणत्या आहेत त्या, BSF, ओके, ITBP, CISF, ओके. अजून ओके, ह्या येतात मध्ये. अजून कोणकोणत्या आहेत तर SSB. अजून कोणकोणत्या राहिल्यात, रॅपिड ऍक्शन पोलीस फोर्स. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोणते तर गिव्ह स्पेशल डिस्क्रिमिनेट पॉवर टू द स्पीकर ऑफ लोकसभा अँड प्राईम मिनिस्टर अंडर आर्टिकल 339 सबक्लॉज. आतापर्यंत हे विचारलं नाही, चान्सेस जास्त आहेत याचे. DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल वी आर गिवन प्रोसिजर ओव्हर फंडामेंटल राईट, हे पण बरोबर आहे. ओके. म्हणजे DPSPज फंडामेंटल राईट कसं व्हायोलेट झालं, तुम्ही जजेस म्हणजे ज्युडिशियल म्हणजे तुमच्या तुम्ही काय करू शकतात, केस वगैरे करू शकतात. पण DPSP वी आर गिवन प्रोसिजर ओव्हर फंडामेंटल राईट्स. ओके. ज्युडिशियल पॉवर म्हणजे DPSP कसं, तुम्हाला कोणता ऍक्ट बनवायचा ना तर तुम्ही DPSP चेक करावं लागतात. ओके. फंडामेंटल ड्युटीज बघावं लागतात, म्हणजे इट्स ऍक्ट लाईक काय सोल. ओके. जे रूल बनवायचा असेल तर तुम्हाला तो रूल DPSP व्हायलेट करत नाहीत याची काळजी घ्यावी लागते. ओके. कारण की बघा मित्रांनो, खरं सांगतो, कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ते ना एकदम प्रॉपरली असं एकदम डिफाईंड नाही आहेत. इवन दो जे एक्सपर्ट्स आहेत ना त्यांनी पण काय म्हटलेलं आहे की भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते सामान्य माणसाला समजण्यासाठी खूप कठीण आहे. त्याच्यामुळेच आपल्या कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणतात, पॅराडाईस ऑफ ऍडव्होकेट लॉयर. ओके. त्यांच्यासाठीच खूप हे म्हणजे ते खूप सारे काय म्हणतात त्याला, लूप होल्स काढू शकतात, म्हणजे शब्दावरती खेळू शकतात त्याच्यामध्ये. पुढे बघूयात आता. ज्युडिशियल पॉवर ऑफ हायकोर्ट्स कर्टेल द ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर ऑफ हाय कोर्ट्स. लक्षात ठेवा, ही पुढे जाऊन पुन्हा चेंज झालेले आहे, ते बघणार आहोत आपण पुढे. 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर कर्टेल केलेली आहे हायकोर्टच्या. 332 सबक्लॉज ए आणि 323 सबक्लॉज बी पार्ट 14 सबक्लॉज ए हे काय केलेत, ऍडेड इंटायटेड ऍज
ट्रिब्युनल डील्स विथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स अँड ट्रिब्युनल्स फॉर अदर मॅटर्स. हे लक्षात ठेवा, आतापर्यंत बिल नाही आहे. डीपीएसपी, 4 डीपीएसपी ऍड केलेले होते. ते कोणते तर ते ऑलरेडी आपण बघितलं. ओके, आता मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. 1975 ला हे पास झालं ते नोव्हेंबर मध्ये, आणि पीएम इंदिरा गांधी गव्हर्नमेंट होता. आता हे आपण काय बघूयात, आता इम्पॉर्टंट अमेंडमेंट एकदा बघून घेऊयात. त्याच्या आधी मला पाणी पिऊ दे. पहिल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय झालं, 9 शेड्यूल. ओके, लँड रिफॉर्म मध्ये. हे लँड रिफॉर्मचं ना, बघा, हे करंट सिच्युएशन 2024 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 9 शेड्यूल मधले जे मॅटर्स आहेत ते ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंडर येतात. ओके, जे पण 1973 1975च्या आधीचे जे मॅटर्स आहेत ना, नंतरचे ते सर्व 9 शेड्यूलचे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंडर मध्ये आहेत. ओके, 7th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1956, रिकॉग्निशन ऑफ स्टेट. 14 आणि 6 ते कोणते आहेत, त्यांचे इस्टॅब्लिशमेंट काय झालं, पुन्हा कसे कसे बदल झाले, याच्यासाठी कोणत्या लिंग्विस्टिक कमिटीज बसल्या ते ऑलरेडी बघितले. 10व्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय केलं, 1961 मध्ये दादर आणि नगर हवेली स्थापन झाली. 12व्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय झालंय, गोवा, दमण, दीव. 14व्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुदुचेरी. आता हे लक्षात ठेवा, हे युपीएससी विचारलेलं आहे. कोणतं, 21व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1967 मध्ये सिंधी भाषा 8 शेड्यूल मध्ये ऍड केलेली आहे. त्याच्यात 22 लँग्वेज होत्या, ओरिजिनली 14 होत्या, ऍड करून करून हे झालेत. युपीएससी मध्ये हा प्रश्न विचारलाय 2024च्या, त्याच्यामुळे आपल्यासाठी पण महत्वाचा आहे. 71व्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय, 1992 मध्ये मणिपूर, नेपाली, कोकणी. आता 21 आणि 71 ची बेरीज करा, 92. ट्रिक आहे बरं का, लक्षात ठेवायची. तर 92 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2003 बोडो, डोगरी, मैथाली, संथाली ऍड केले होते. 21वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट सिंधी हे एट्स याच्यामध्ये. ओके, 24वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1971 मध्ये काय, प्रेसिडेंट बिल पास. 31व्या मध्ये काय, लोकसभा सीट इन्क्रीज केले 525 ते 554. हे महत्वाचं आहे बरं का. कारण की ह्यावेळेस काय लोकसभेचे इलेक्शन झालेले, त्याच्यामुळे आपला पहिल्यांदा पेपर पोस्टपोन झाला. 35वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट सिक्कीम. ओके, सिक्कीम अनेक्स केलं होतं आपण. म्हणजे ओरिजिनली जर मित्रांनो कोणाला माहित नसेल तर सिक्कीम इज डिफरंट हे होता, देश होता, देश इन द सेन्स. ओके, पण ते इंडियामध्ये तो मर्ज झाला होता, कारण की त्यांना चायनाचा थ्रेट खूप होता. एखाद्या वेळेस ती पूर्ण हिस्ट्री मी तुम्हाला सांगेल याची, आता वेळ नाही आपल्याकडे त्याच्यासाठी. असोसिएटेड स्टेट ऑफ आसाम बनवलं तर 75 मध्ये काय केलं, त्यांना 22 स्टेट बनवलं. ओके, म्हणजे स्टेटहुड दिला. 39वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, तर याच्यात सांगितलं होतं की इलेक्शन झाले होते प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि स्पीकर ऑफ लोकसभा, हे कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकत नाही. आता हे जे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट साठी जे इलेक्शन करतात ते इलेक्टोरल कॉलेजेस, हा वर्ड लक्षात ठेवा याच्यात. 76 40 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट ऑलरेडी आताच बघितलंय आपण. ओके, 44व पण आताच बघितलंय. 52 हे लक्षात ठेवा, 10th शेड्यूल. ओके, अँटी डिफेक्शन लॉ. 53 मध्ये काय झालं, मिझोराम बिकम 23rd स्टेट ऑफ इंडियन स्टेट, भारताचा 23वा 53व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट काय 1985. अरुणाचल प्रदेश किंवा 55 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1986, घटना दुरुस्त 1986च्या. गोवा महत्वाचा आहे, 25वा स्टेट केव्हा झालं, 1987 56 घटना दुरुस्त ऍक्ट, गोवा बिकम स्टेट ऑफ इंडिया. याच्या आधी गोवा, बघा, गोवा लिबरेशन 1960 ला, पण त्याच्यानंतर त्या गोवाला ना युटी म्हणून स्टेटस दिलं काही दिवस, मग नंतर स्टेट होल्ड दिलेलं. ओके, आता 56 57, आता हे बघत काही परत बघूयात आपण. 53वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय,
न्यूली ॲडेड 371 सबक्लॉज जी. ओके, कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन फॉर मिझोराम, म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला 370 माहिती होते. 371 मध्ये ना काही स्टेट्स येतं, त्याच्यामध्ये ना प्रत्येकाला स्पेशल पॉवर दिलेली, म्हणजे स्पेशल कॅटेगरीज मध्ये मोजल्या जातात ते. ओके, तर ते पूर्ण 371 ला ना मी एकदा नंतर डिस्कस करतो. ओके, 54th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1986 काय चेंजेस द प्रोसिजर ऑफ सॅलरीज ऑफ जजेस, हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये. पुन्हा हा, हे महत्वाचं आहे. 61 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1986, जे वोट होतं ना 21चं, ते करून 18 केलं होतं. ओके, लोकसभा ऍज वेल एज लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता याच्यात काय केलं होतं, याच्यामध्ये लक्षात ठेवा, जे इलेक्शन कमिशन ऑफिस होतं ना, तर त्याच्यात पहिल्यांदा एकच 1 मेंबर होते. त्याच्यानंतर हे एज वाढल्यानं, एज कमी केल्यानंतर काय वर्कलोड वाढला, त्याच्यामुळे ही मल्टी बॉडी बनवली. त्याच्यानंतर परत एकच बनवलं, त्याच्यानंतर परत आता 3 आहेत. ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. एक एक चीफ असतो, त्याच्यानंतर 2 मेंबर असतात, आणि मेजॉरिटीने डिसिजन होतात. ओके, पण अल्टिमेट पॉवर ही चेअरमॅनच्या हातात असते. ओके, इलेक्शनचा पिरियड आहे, आणि 324 आर्टिकल लक्षात ठेवा. पुढचा काय, 65 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST. ओके, आता पुढं अजून लक्षात घ्या, 69 ह्याच्या आधी पण स्पेशल स्टेटस ऑफ दिल्ली बाय डिझिग्नेटेड ॲज नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, NCT ऑफ दिल्ली. 71 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992, कोकणी, मणिपुरी, नेपाळी ऍड केले होते. ओके, त्यानंतर काय तर 73rd मोस्ट इम्पॉर्टंट कानून, पंचायत राज 9वा पार्ट, 11वा शेड्यूल, 29 सब्जेक्ट्स. ओके, आता ओके, तर आता ना एक लक्षात ठेवा, हे रिसेंटली बघा 2016च्या नंतर ना काही अमेंडमेंट झालेले, त्याला गो थ्रू करूयात. 101 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आहे ना, एवढे आर्टिकल्स ऍड झालं, हे केलं त्यांनी. आणि हे लक्षात ठेवा, 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे, GST, इंट्रोडक्शन ऑफ GST, एवढंच लक्षात ठेवा, महत्वाचं आहे ते. एवढं लक्षात पण राहणार नाही एवढे. 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड, 338 सबक्लॉज बी. आताच आपण 338 338 हे SC, 338 सबक्लॉज ए आहे ST साठी. 103 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2019, 10% रिझर्वेशन कोणाला, इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी. 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, याच्यात काय, रिझर्वेशन एक्सटेंड करायचं काम आहे. हे महत्वाचं बरं का, याच्यावरती पुन्हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलंय आणि अजून पण बघणार आहोत पुढे. ओके, तर जे रिझर्वेशन आहे ना, SC ST, तर यांचं रिझर्वेशन 10 वर्षासाठी एक्सटेंड केलं. पण अँग्लो इंडियन वाले जे आहेत ना, ते रिमूव्ह केले लोकसभे आणि स्टेट असेंब्ली मधनं. ओके, रिमूव्हल ऑफ द रिझर्वेशन, हे लक्षात ठेवा. ओके, आता हे झाले महत्वाचे वे. आता ना हे 12 शेड्यूल आपण एक प्रश्नानंतर डिस्कस करूयात. ओके, नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. राष्ट्रपती मनी बिल, ओके, कॅनॉट रिटर्न मनी बिल. ओके, नाही, मनी बिल पाठवू शकतात म्हणता येते. आणि संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतीला विधेयकाची मंजुरी द्यावी लागते. मित्रांनो, ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलं बघा, हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. मनी बिल रिटर्न करू शकत नाही, कारण की मनी बिल हे प्रायर परमिशन कडूनच येतं बघा, प्रेसिडेंटच्या. ओके, लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल पण सॉरी प्रेसिडेंट रिटर्न करू शकत नाही. सॉरी, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल ना प्रायव्हेट ॲज वेल एज मिनिस्टर दोन्ही पण काय करू शकतात, इंट्रोड्यूस करू शकतात.
मनी बिल ओनली इंट्रोड्यूस बाय हुम? मिनिस्टर. ओके. आणि कुठे? लोकसभेमध्येच. आता हे झालं. तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला जॉईंट सिटिंग ही 108 असते का नसते मित्रांनो, ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षका संदर्भात खालील विधान विचारात घ्या. ओके. कंट्रोलर अँड ऑडिट जनरल बद्दलचं विचारलं त्यांनी. सीएजी हा प्रेसिडेंट अपॉइंट करतो, याची सॅलरी डिटरमाइंड बाय पार्लमेंट, आणि हा रिमूव्ह बाय प्राईम मिनिस्टर एनी टाइम. नाही, हा रिमूव्ह बाय प्रेसिडेंट. ओके. वॉरंट अंडर हिज हँड अँड सील, आणि याला रिमूव्ह करण्याची एक प्रोसिजर आहे बघा. ओके. जस्ट लाईक सुप्रीम कोर्टाची आहे, जी एक आर्टिकल 148 मध्ये मेन्शन आहे. ओके. स्पेशल मेजॉरिटी इन बोथ हाऊस, लक्षात ठेवा. आणि हे फ्रेंड अँड फिलॉसॉफर, गायडन्स ऑफ पब्लिक असिस्ट अकाउंट कमिटी ऑफ पार्लमेंट. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. याच्यामध्ये 22 टोटल मेंबर, 15 आणि 7 राज्यसभा आणि लोकसभा 15. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह आहे, जे आर्टिकल 159 मध्ये आपण त्याच्यात मेन केलेलं आहे त्यांनी. तर हे बरोबर विधान आहे. ओके. राज्यपाल हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके. असतात का मित्रांनो? आता खरं सांगा मला, हे असतात का? काही नामनिर्देशक सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडलेले जातात. ओके. तर सी बरोबर आहे. आता राज्यपाल कोण अपॉइंट करतो मित्रांनो? गव्हर्नर अपॉइंट करतो, प्रेसिडेंट. आणि हा 5 वर्षाचा टेन्युअर असला तरी प्लेजर ऑफ प्रेसिडेंट असतो. हा दुवा असतो सेंटर आणि स्टेट मधला. ओके. आता लक्षात ठेवा, राज्यसेवा सॉरी, गव्हर्नर काय करतो? नॉमिनेट करतो कोणाला? लिटरेचर, सायन्स, आर्ट, पुन्हा कॉर्पोरेटिव्ह मुवमेंट, सोशल सर्व्हिस, या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप अतुलनीय काम केलेलं आहे ना, त्यांची हा म्हणजे गव्हर्नर अपॉइंट करू शकतात. ओके. कुठे करू शकतात? तर काउन्सिल मध्ये. आता काउन्सिलचे इलेक्शन बघा, 1/3 इलेक्शन जे असतात ना, त्याच्यातले विधान परिषदेतले, तर त्याच्यातले 1/3 मेंबर कुठे असतात? हे इलेक्टेड बाय मेंबर ऑफ असेंब्लीच्या मेंबरनं 1/3 इलेक्ट करतात. ओके. 1/3 हे हे आपली महानगरपालिका, डिस्ट्रिक्ट बोर्ड आणि अदर जे लोकल बॉडी आहेत म्हणजे त्या बॉडीतनं घेतात. 1/12 टीचर्स. ओके. कन्सिस्टिंग टीचर्स. आणि 1/12 कोण असतात? रजिस्टर्ड ग्रॅज्युएट्स. अशा पद्धतीने विधान परिषदेतले मेंबर असतात. ओके. त्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. प्रत्येक 2 वर्षाला 1/3 रिटायर होतात. आर्टिकल 169. ओके. लक्षात ठेवायची ट्रिक कशी होती? आपण 13चा वर्ग. तर याच्यामध्ये काय म्हणतात? पार्लमेंट कॅन मेक लॉ. काय करू शकते? क्रिएट करू शकते किंवा अबोलिश करू शकते. काय? लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच आणि म्हणजे विधान परिषद. आता ना, ते पास करण्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते. आणि हे पास करायचं का नाही करायचं म्हणजे काय करते बघा. आता हे 13चा वर्ग, आता लक्षात ठेवा, असेंब्ली आहे. असेंब्ली म्हणले बाबा मला काउन्सिलची गरज आहे, 13/7 चाहिए मुझे. ओके. आपण 13 मिलके राज्याचं भलं करूयात. ओके. ट्रिक आहे 13चा वर्ग 159. ओके. तर ज्यावेळेस असेंब्लीचे मेंबर म्हणले की पार्लमेंटला की बाबा आम्हाला पाहिजे, तर तुम्ही क्रिएट करा. ओके. तर त्याच्यानंतर स्पेशल मेजॉरिटीनं लोकसभा क्रिएट करू शकते. आणि जर असेंब्ली म्हणे की बाबा आम्हाला नाही पाहिजे, तर हे
लोकसभा त्याला अबोलिश पण करू शकते. ओके. आर्टिकल 171 मध्ये काय सांगितलं? 1/3 ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर पाहिजेत लोक काउन्सिल काय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, विधान परिषदेमध्ये. पण 40 पेक्षा कमी असायला नकोत. ओके. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्ये 78 कोण येतं परिषदेत मेंबर आहेत. ओके. त्याचे ना ह्याच्याबद्दल ना अजून पुढे डिस्कस करणार आहोत, तिथं प्रश्न आहे तिथे. पुढचा प्रश्न पाहूत आपण. जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व रिकाम जागा या दिवशी संपले, कारण की जम्मू आणि काश्मीर हे यांना स्टेटहुड मिळालेला होता 31 नोव्हेंबर 2019. 370 हटला होता, लक्षात ठेवा. नेक्स्ट, 47 कॉन्स्टिट्यूशन 1992 काय? नगर परिषद. नगर परिषदेचे 3 प्रभागात त्याची क्लासिफिकेशन झालंय. कोणती? नगर पंचायत, पुन्हा नगर परिषद, आणि कोणते पुन्हा महानगरपालिका. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेटिव्ह कम्प्लिटेड 50 वर्ष केव्हा? कोठे कोठे? हे 1947. आता लक्षात ठेवा. भारतीय सरकारी कायदा 1935, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 इस्टॅब्लिश केलं होतं फर्स्ट टाइम. काय काय इस्टॅब्लिश केलं होतं? महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके. पण ही लागू केव्हा झाली? 1937 मध्ये. फेडरल स्ट्रक्चर अँड इलेक्शन हेल्ड झालते 1937 मध्ये. म्हणजे संघराज्याची स्थापना झाली आणि इलेक्शन झाले, जे 1935 मध्ये ठरवलं तर ऍप्लिकेबल म्हणजे प्रत्यक्षात 1937 मध्ये आलं. ओके. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कम इन द इफेक्ट ऑफ 1937. 50 वर्ष यावेळेस. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता ना एक्झामिनर टॅब सेट केलता, कारण की आपल्याला एका वर्षात महाराष्ट्र मुख 1960 ला हे झालं, मग 1950 2010 असं हा ट्रॅप होता, तो चुकीचा आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आता आला प्रश्न आपला शेड्यूल्स वरती. ओथ आणि काय ते शपथ आणि प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित आहेत? 3ऱ्या अनुसूचित. आता आपल्याला माहित आहे टीयर्स ऑफ ओल्ड पीएम एक ट्रिक आहे. आता आपण काय बघूयात? 12 शेड्यूल बघूयात. ओके. याच्यात काय पहिल्या शेड्यूल मध्ये काय? स्टेट आणि युनियन टेरिटरी यांची नावं आणि त्यांच्या ब्रीच डिटेल्स. आर्टिकल 1, 2, 3, 4. शेड्यूल 2 मध्ये काय? स्पेशल पॉवर्स अँड सॅलरी डिटेल्स ऑफ प्रेसिडेंट, गव्हर्नर ऑफ स्टेट, स्पीकर, डेप्युटी स्पीकर ऑफ राज्यसभा, लोकसभा, सुप्रीम सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट. लक्षात ठेवा. ओके. ह्याच्यात व्हाईस प्रेसिडेंट पण आहे, विसरला वाटतं. 3 मध्ये आताच बघितलं, ओथ अँड प्रोमिसेस ऑफ ऑल ऑथॉरिटी एक्सेप्ट प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट, हे लक्षात ठेवायचे. शेड्यूल 4 मध्ये काय? राज्यसभा, एमपी, काउन्सिल ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरी. 5 मध्ये काय? ट्रायबल्स. 6 मध्ये काय? ट्रायबल्स. ओके. अच्छा, यातला डिफरन्स लक्षात ठेवा. शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोल लॉ डिटेल्स. आणि एटीएम विदाउट मनी, स्टेट ऑफ आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, हे ट्रायबल्स आर ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल लॉ डिटेल्स. ओके. एटीएम विदाउट मनी, ओके, मिझोराम. ही ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुढचा प्रश्न बघूयात आता. 7 मध्ये काय? तर युनियन लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट. ऑफिशियल लँग्वेज ऑलरेडी 22 पूर्ण बघितलंय, केव्हा कोणत्या अमेंड झाल्या. ओरिजिनल 14 आहेत. 9व्या मध्ये काय? सर्टन शेड्यूल 1 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1 1951 च. सर्टन ऍक्ट अँड रेग्युलेशन, व्हॅलिडिटी ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन. 10 मध्ये काय? डिटेल्स अबाउट पार्टी चेंजेस अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ एमपी आणि एमएलए. ओके. 10 शेड्यूल अँटी डिफेक्शन लॉ. 11वा काय?
पॉवर आहे पंचायत. 12व्या मध्ये काय? म्युन्सिपाल्टीची पॉवर. ओके, आय होप क्लिअर आहे. आता पुढचा बघूयात. वेन वॉज द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट फॉर्म्ड? केव्हा फॉर्म झाली ही फॉर्म झाली 1964 मध्ये. ओके. मित्रांनो, याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. 6 शेड्यूल मध्ये ना, अंडर द 6 शेड्यूल हे जे 4 स्टेट आहेत ना, ह्या 4 स्टेट मध्ये ऍटो डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे स्वायत्त जिल्हा परिषदाच्या स्थापनेची परवानगी दिली होती. आर्टिकल 244 सब क्लॉज 2 आणि 275 सब क्लॉज 1 मध्ये याचं मेन्शन केलंय. अँटी डिफेक्शन आपण बघितलं ना 10वा, तर ते केव्हा जातं? 52nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1985. ओके. पुढचं बघूयात आता. ते लोकसभेच्या अध्यक्षाच्या बद्दल विचारलंय आपल्याला. ही होल्ड द, अरे यार, आता मला सांगा, लोकसभेच्या स्पीकर बद्दल विचारलंय. होल्ड ऑफिस ड्यूरिंग प्लेजर नाही रे बाबा, यांचे इलेक्शन होतात. आता लक्षात ठेवा, स्पीकरचं जे इलेक्शन आहे ना, त्याची डेट कोण डिसाइड करतं? ते प्रेसिडेंट डिसाइड करतं. ओके. पण वाय वाय म्हणजे डेप्युटी स्पीकरची इलेक्शनची डेट हे स्पीकर डिसाइड करतं. ओके, इथं लक्षात ठेवा, ही चूक आहे. इलेक्शन असतात. ही इज नॉट टू बी मेंबर ऑफ हाऊस ऍट द टाइम ऑफ हिज इलेक्शन. अबे कसं जमन हे? नाही जमत तसं. ओके. आणि ही जॉईंट सिटिंग 108 टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट ही प्रिसाइड, येस, ही प्रिसाइड करतो. ओके. तर मला सांगा, राज्यसभेचा चेअरमॅन कोण आहे? मग जॉईंट सिटिंगला तो का हेड नाही करू शकत? मित्रांनो, राज्यसभेचा जो चेअरमॅन आहे तो व्हाईस प्रेसिडेंट असतो. ओके. त्याच्यामुळे तो, आणि तो व्हाईस प्रेसिडेंट, तुम्हाला रँक भारतामध्ये पॉवरफुल मध्ये रँक कोणाचा पहिला येतो? प्रेसिडेंट. सेकंड व्हाईस प्रेसिडेंट. ओके. ते थर्ड, फोर्थ, 5, 6, 7 ऑलरेडी पूर्ण डिस्कस केलेत आपण. ओके. 7 सब क्लॉज ए मधलं लक्षात ठेवा, भारत रत्न अवॉर्डीज आहेत. ओके. कारण की ह्या वर्षी ना 5 जणांना भारत रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यातले 3 तर हे फॉर्मर प्राईम मिनिस्टर आहेत. 2 का 3. ओके. त्याच्यामुळे ना हा महत्वाचा लागेल. आता पुढे, अच्छा, हा स्पीकरचा कोणत्या आर्टिकल मध्ये? आर्टिकल 93. ओके. पुढचा प्रश्न डिस्कस करूयात आता. ओके. 2019 मध्ये झटपट थिअरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला. तेव्हापासून भारतात रिकाम जागा हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिवस. तर कोणता दिवस तो? 1 ऑगस्ट. 2024 ची थीम काय? चान्सेस कमी आहेत विचारण्याचे, पण लक्षात ठेवा, सेलिब्रेटिंग adoption of law prohibiting ट्रिपल तलाक. आता हे महत्वाचे बघा. 15 जानेवारीला काय झालं? आता ते थांबा, 15 जानेवारीच्या आधी 15 ऑगस्ट आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिवस. 26 जानेवारी काय? प्रजासत्ताक दिन. ओके. आता 15 जानेवारीला काय झालं? लय महत्वाची गोष्ट झाली ह्या वेळेस. तर हा दिवस आहे इंडियन, द ग्रेटेस्ट आर्मी इन द वर्ल्ड, इंडियन आर्मी डे. इंडियन आर्मी डे केव्हापासून असेल, म्हणजे काय झालं ह्या दिवशी, की ह्या दिवशी 15 जानेवारीला आपण इंडियन आर्मी डे सेलिब्रेट करतो? 1949 मध्ये लेफ्टनंट जनरल कोडनगिर एम करियप्पन, ज्याला आपण फेमसली त्यांना कोण म्हणतो? लेफ्टनंट जनरल करियप्पन. ओके. यांनी काय केलं? तर हे पहिले कमांड इन चीफ ऑफ इंडियन आर्मी झाले होते. आणि यांनी पॉवर कोणाकडनं घेतली होती? जनरल फ्रान्सिस रॉय. ओके. हे महत्वाचे. पुढचा प्रश्न, हा के त्यावेळेचा करंट अफेअर बेस्ड प्रश्न आहे हा. तर कन्नडा लँग्वेज बद्दल विचारलंय. तर 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केलाय अमेरिकेतील कोणत्या स्टेटनं? तर तो केलता जॉर्जिया स्टेटने. आता कन्नड दिवस 1973 ला चालू केलेला आहे. लोकसभा सीट किती आहेत त्यांची? 28 आहेत. विधानसभा सीट किती आहेत? 224 आहेत.
ओके. कर्नाटकामध्ये फेमस काय काय आहे? हम्पी, पुन्हा कॉर्ग, शिवाना समुद्र धबधबा आणि बंदीपूर टायगर रिझर्व, जे ऑलरेडी आपण बघितलेत. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला. अच्छा, हा त्यावेळेसचा करंट अफेअर आहे मित्रांनो. पर्सन इन न्यूज न एकदा गो थ्रू करा, कारण की ह्या टाईपचे प्रश्न पण आपल्याला विचारतात. खरे हे काय म्हणतात, चंदीगडची चमत्कारी आई हे कोणाला, तर मनिक कौर यांना म्हणतात, मन कौर यांना म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न. ओके, 2021 ची शांती नोबेल प्राइज कोणाला मिळालंय? 2023 ची कोणाला मिळालंय ते आपल्याला महत्वाचे. ते आहे नरगिस महमदी. तर ह्या होत्या इराणियन ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट आणि विमेन राईटच्या ऍडव्होकेट, ऍडव्होकेट फॉर विमेन राईट. ओके, ग्रेटेस्ट लेडी. पुढचा प्रश्न पाहूयात आता. नाही, पुढचं लक्षात घ्या. 2023 झालं, 2024 पण लक्षात ठेवूयात. तर 2024 ला आहे निहॉन हिडॅन्क्यो, नावावरून लक्षात येते जॅपनीज ऑर्गनायझेशन आहे. ही जॅपनीज ऑर्गनायझेशन ऑफ ॲटॉमिक बॉम्ब सर्वायवल फ्रॉम हिरोशिमा आणि नागासाकी. ओके, हिरोशिमा आणि नागासाकी. 1945 ला त्यांच्या ह्या दोन याच्यावरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकले होते अमेरिकेने. फॅटमॅन आणि लिटल बॉय. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट. ओके. तर ह्या ऑर्गनायझेशनने काय काम केलं होतं की जगामध्ये जे न्यूक्लिअर वर्ल्ड, जग हे विदाऊट न्यूक्लिअर बॉम्बचं व्हायला पाहिजे याच्यावरती हे इफ करतायत. ओके. पुढचा प्रश्न. ओके मित्रांनो, 2 मिनिट पाणी पिऊ द्या. सॉरी. 2020च्या मानवी विकास अहवाल. ओके, तर 2020 आपण 2024च्या दृष्टीने पाहूया. तर पहिले लक्षात घ्या, थीम काय होती? ब्रेकिंग द ग्रॅडलॉक, रिइमॅजिनिंग कोऑपरेशन इन पोलराइज्ड वर्ल्ड. काय? ब्रेकिंग द ग्रीड लॉक, रिइमॅजिन कोऑपरेशन इन पोलराइज्ड वर्ल्ड. थीम तर अशी खतरनाक ठेवली की बापरे, खरंच काम करणार आहेत म्हणून. हे मित्रांनो, टू बी ऑनेस्टली सांगतोय, हे UN जे आहे ना, हे जस्ट टूथलेस टायगर आहे. म्हणजे यांच्या फक्त बोलण्यातच ताकद आहे, ऍक्शन मध्ये हे काही करत नाही. इवन दो यांचे परमनंट 5 मेंबर कोण आहेत, यांचे 5 परमनंट मेंबर कोण आहेत मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की इंडिया पण ट्राय करतो युएनचा परमनंट मेंबरशिपसाठी. तर मे बी आपल्याला महत्वाचं ठरतं त्यासाठी. हम्म? तर आता लक्षात ठेवा, तर हा जो रिपोर्ट आहे ना 2023-24चा, तर स्वित्झर्लंड रँक फर्स्ट. तर यांची रँक किती? 0.7. त्यानंतर नॉर्वे 0.96, आइसलँड ओके 0.96 समथिंग आहे, सॉरी. आणि शेवटला कोण कोण आहेत? सोमालिया, नंतर साऊथ सुडान आणि अफगाणिस्तान, हे खालून 3 नंबरचे आहेत. पहिल्यांदा UNEP चा रिपोर्ट केव्हा पब्लिश झाला? 1990 ला. ओके. हा, भारताचा रँक किती आहे? 134 मध्ये. किती? 0.64. त्यालाच आपण कोणत्या कॅटेगरी टाकलेत? मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट कॅटेगरीज. ओके. मित्रांनो, एक सांगतो, एक पॉइंट आहे. हा जो इंडेक्स आहे ना, त्याचे ना 3 पॅरामीटर आहेत बघा. लाईफ एक्सपेक्टन्सी, इयर ऑफ स्कूलिंग अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ. स्टँडर्ड ऑफ लाईफ मध्ये बघा, ग्रॉस नॅशनल इन्कम मोजतात. तर ऑनेस्ट एक एक सांगू का याच्यामध्ये, तर या रँकिंग मध्ये ना श्री श्रीलंकेचा रँक भारतापेक्षा जास्त दाखवेल. आता तुम्ही सांगा, याची खरंच क्रेडिबिलिटी आहे का या रिपोर्टची? इंडियानं या जे नेबरिंग कंट्रीज आहेत यांना सर्वात जास्त काय गोष्टी पुरवलेल्या आहेत याच्यामध्ये, आणि हा भारताच्या पुढे रँक मध्ये
विचार करा याच्यावरती, हे ती ऑथेंटिकेट हा रिपोर्ट असतो का जस्ट प्रोपोगंडा आहे हा. पुढे बघूयात. त्याच्यामुळे खूप सारे एक्सपर्ट म्हणतात की इंडिया शुड नीड देअर ओन रिपोर्ट्स पब्लिश करायची. इट्स अवर टाइम. पुढचा प्रश्न. संघ अच्छा संघ सरकारने जैन समुदायांचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीत केला आहे, तर कोणते विचार योग्य आहे ते विचारले आपल्याला. 6 अल्पसंख्याकी समूह आहेत, बरोबर आहे. ओके. या अल्पसंख्याकांच्या यादीत नुसार समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटना दुरुस्ती मंजूर करणे आवश्यक असते. ते पण बरोबर आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना 2000 नाही 1992 ला झालेली आहे. आता ही जे अल्पसंख्याक आहे, तर हे 6 कॅटेगरीज कोणते ते बघा. पहिली मुस्लिम 14%, त्यानंतर सिख 1.7%, त्यानंतर ख्रिश्चन 2.9, बुद्धिझम 0.7 हा, जैनिझम तर 0.4, जैन समुदाय बुद्ध समुदाय 0.7, जैन समुदाय 0.4 आणि पारसीज ज्यालाच काय म्हणतात झोरास्ट्रियन किती आहेत 0.006%. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. ओके. 2020 चा बुकर प्राइज विनर आपल्याला 2023 चा आणि 24 चा कोण आहेत ते लक्षात पाहिजे. 2023 चे कोण आहेत, तर त्यांनी प्रॉफेट सॉन्ग याच्यासाठी पाऊल लायन्स यांना मिळालेला आहे. आणि 2024 च महत्वाचं आहे ऑर्बिटल, ते कुणी लिहिलेलं आहे सोमनाथ सॉरी सॅमनाथ हर्वे. ओके. सॅमनाथ हर्वे जे भारतीय आहेत, त्याच्यामुळे जास्त महत्वाचं होतं. लेट्स सी नेक्स्ट प्रश्न. अँड काय म्हणतात पॉल जे क्रुटझन हु ऑफन यूज द टर्म्स काय म्हणतो अँथ्रोपोसियन हा कन्सेप्ट एक नोबेल प्राइज विनर केमिस्ट्री इन 1995. तर हा ना ऍक्च्युली त्यावेळेस मे बी ना न्यूज मध्ये असणार आहेत हे पर्सन. तर हे नेदरलँड. ओके मित्रांनो, न्यूज मध्ये जे ऑबिच्युरीज असतात ना, म्हणजे जे फेमस लोकांचा मृत्यू झालाय ते एकदा ना गो थ्रू करा. तर असे प्रश्न आपल्याला तिथून लक्षात येऊन जाणार आहेत. पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्राची ब्ल्यू हार्ट अभियान. तर ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे, तर हे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे देह व्यापार. ओके. 23-24 आर्टिकल आपण आताच बघितलं. आर्टिकल 23 मध्ये काय, ट्रॅफिकिंग इन ह्युमन बिंग ऍज अ पर्सन इज प्रोहिबिटेड. मानवी तस्करी ही प्रतिबंधात्मक आहे. ओके. वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग हा 23 जूनला ऑब्झर्व केला जातो प्रत्येक वर्षी. केव्हा, 30 जून बाय मिस्टेक म्हटलं 30 जून काय झालं ऑब्झर्व करायला चालू झालेला आहे. हर वर्षी ऑब्झर्व केला जातो वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग, जागतिक दिवस कशाच्या विरोधात, तस्करी याच्या विरोधात. ओके. 21 चे ऑस्कर, आता आपल्याला 23 चे ऑस्कर लक्षात ठेवायचे. तर 23 चे ऑस्कर पाहूयात. 23 ला जे झालं ते झालं होतं 95 एडिशन. थोडी स्टॅटिक मध्ये लक्ष ठेवा. पहिलं बघा ऑस्करला काय म्हणतात, तर अकॅडमी अवॉर्ड म्हणतात. आणि पहिले भारतीय कोण होते ज्यांना ऑस्कर मिळाला होता 1983 ला, ते आहेत भानू अथैया. भानू अथैया. ओके. 23 मध्ये जे 95th एडिशन झालंय, भारताचे फिल्म कोणत्यात, द एलिफंट विस्पर हे बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मच्या कॅटेगरीत आहे. ज्याचे डायरेक्टर कोण आहेत, कार्तिकी गोन्साल्वे. बेस्ट ओरिजिनल सॉन्ग हे नाटू नाटू आहे, RRR फिल्म, ज्याचे डायरेक्टर कोण आहेत, एस एस राजमौली. आणि 2024 96, तर याच्यामध्ये बेस्ट फिल्म आहे ओपन हॅमर. ऍक्टर कोण आहेत, तर
हे सिलियन मर्फी, जे ओपन हॅमर मध्येच त्याच पिक्चर मध्ये होतं. आणि ह्याचे डायरेक्टर कोण आहेत, म्हणजे बेस्ट डायरेक्टर कोण आहे, बेस्ट ऍक्टर कोण आहे तर हे सिलियन मर्फी ओपन ओपन हॅमर मूवीसाठी. आणि बेस्ट डायरेक्टर कोण आहेत तर क्रिस्टोफर नोला, जे ह्या ओपन हॅमर मूवीचे डायरेक्टर आहेत. ओके, ते ओपन हॅमर बघा, ते न्यूक्लिअर न्यूक्लिअर वेपन, ते हिरोशिमा नागासाकी वरती बॉम्ब ड्रॉप केले ना, त्याच्यावरती बेस्ट मूवी वाटतं. ओके, खतरनाक आहे वेस्टर्न कंट्रीचा, पाप करते तर पुन्हा म्हणतात आम्ही केलं नाही. आह, वँग काय वँग यॉपिन, हा कोण आहे, चायना आहे नावावरून लक्षात यायला ना, त्यावेळेस न्यूज मध्ये असणार हे. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले. ट्रू. आत्ताच याच्यावरती आधारित एक प्रश्न बघितला आपण. प्रदेशात लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे बनवले, ते पण बरोबर आहे. आता ना, करंटली कोण आहेत इथले हे लेफ्टनंट गव्हर्नर, तर ते आहेत ब्रिगेडियर बी डी मिश्रा. ओके, हे महत्वाचे. ब्रिगेडियर बी डी मिश्रा. ओके, आता नेक्स्ट प्रश्न. द मुंबई मेट्रोपॉलिटियन region spread over 6,328 स्क्वेअर किलोमीटर कन्सिस्ट ऑफ 9 महानगरपालिका. ओके, आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे सीट किती, 48. विधानसभामध्ये किती मेंबर आहेत, 288. विधान परिषदेमध्ये किती आहेत, 78. आता करंटली विधान परिषदेमध्ये 51 भरलेले आहेत आणि वॅकन्सी 27 आहेत. महाराष्ट्रात फेमस काय काय तर अजंता, एल्लोरा, एलिफंट केव, गेटवे ऑफ इंडिया, बिबिका मकबरा, महाबळेश्वर, अजून ज्योतिर्लिंग आहेत. ओके, ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेत. आता पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल परत प्रश्न विचारला मित्रांनो आपल्याला. ज्ञानपीठ पुरस्कार 1961 ला इन्स्टिट्यूट झालाय. पहिला अवॉर्ड 1965 ला दिलाय. हे फक्त भारतीय नागरिकांनाच दिले जातात. प्रत्येक वर्षी हे अवॉर्ड दिलेले आहेत. याच्यामध्ये 11,000चे प्राइज मनी आहे. एक ब्रॉन्झची माता सरस्वतीची मूर्ती देतात. पहिलं हे मलयालम रायटर जी शंकरा कुर्प यांना मिळालेलं आहे. त्यांनी कोणता नॉवेल लिहिलेली होती, त्यांचं काय हे होतं काम तर बळीदर्शनम, हे त्यांचं लिटरेचर वर्क होतं. ओके, यांच्या ह्याच लिटरेचर वर्क न सेंटर आणि स्टेट मधला साहित्य, ओके, हे ज्ञानपीठ आपण बघितलंय, तर साहित्य अवॉर्ड पण साहित्य अकादमी अवॉर्ड 1972-73 मध्ये त्यांनी जिंकलेला आहे. ओके, 2019 मध्ये लक्षात ठेवा, अमिताभ घोष यांनी पहिलं इंग्लिश लिटरेचर साठी जिंकलेला आहे अवॉर्ड हा. 2023 साठी लक्षात ठेवा, गुलजार. मित्रांनो, हा ना आपण आतापर्यंत 5 वेळेस तरी रिपीट झाला असेल बघा. गुलजार, जे प्रसिद्ध गीतकार आहेत व कवी आहेत, उर्दू पोएट. आणि जगद्गुरु रामभद्राचार्य, जे संस्कृत स्कॉलर आहेत, संस्कृत विद्वान आहेत. ओके ओके, तर याचं उत्तर काय आहे, तर भारत हे कोण स्पॉन्सर करतं, हायेस्ट लिटरेरी अवॉर्ड ऑफ इंडिया स्पॉन्सर्ड बाय भारतीय ज्ञानपीठ व या सांस्कृतिक संघटनेने घेतलेले आहे. ओके, ऑल क्लिअर मित्रांनो, पुढे बघूयात. ओके, हे बँक आणि त्यांचं घोषवाक्य काय आहे ते विचारले. तर पंजाब नॅशनल बँक म्हणते, द नेम यू कॅन बँक अपॉन. युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ. HSBC काय तर वर्ल्ड्स लोकल बँक. बँक ऑफ महाराष्ट्र, वन फॅमिली वन बँक. ओके ओके मित्रांनो, आय होप ऑल क्लिअर आहे. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ओके, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.